फेसबुकवर लाईव्ह जातो ना? होय. आता लाईव्ह बेटर आहे का? हा होय, आपण लाईव्ह आहे. दिसतो सगळे एकमेकांना. एक हे कॉमन एक फोटो हे करून घ्या, सगळे चेहरे दिसायला हरकत नाही आता. ठीक, सोनाली सुरू. हे सगळं. चला सुरू. चला आणखी 30 सेकंदात मी सुरू करतो. फेसबुक लाईव्ह सुरू झालंय? हो झालं सुरू. फेसबुक लाईव्ह सुरू झालंय. आता बाकी सगळ्यांचं मोहनजी म्यूट दिसत नाहीयेत. मोहनजी दिसत नाहीयेत. आले. हा सगळे म्यूट करा आता सध्या. आणि आनंदजी दिसत नाहीयेत खालती. एक मिनिट. दिसतात. नाही अजून नाही आले. अजून नाही आले आनंदजी. फोटो मला क्लिक करायचा आहे त्याच्यासाठी. आनंद आहे. आहे. अनुरागजी येते. अनुरागजी ह्याच्यावरतीच असतील. नाही आनंद हा आता आला. ठीक आहे. सुरुवात करतो मी. स्टार्ट. नेहमीप्रमाणे शुक्रवारचा आपला दिवस राग दरबारी या फेसबुक लाईव्ह पेजवरती सर्व प्रेक्षकांचं, दर्शकांचं, पॅनल मेंबर्सचं आणि आजच्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत. मागील आपण 3 कार्यक्रम फेसबुक लाईव्ह वरती मुलाखतीचे घेतले. राग दरबारीचं जे रंगतरंग नोकरशाहीचे असा जो कार्यक्रम आपण दर शुक्रवारी लोकांसाठी उपलब्ध करून देतो, यावेळेसचा कार्यक्रम जो आपण पाहतोय तो सध्या संपूर्ण देश अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भामध्ये विविध विषयांवरती, विशेषतः कोरोना हा विषय घेऊन सतत व्यस्त असताना आपण आजचा जो कार्यक्रम घेतलाय तो फळणीकर सर यांना आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांचा करिअर ग्राफ कसा जात राहिला या संदर्भात त्यांचा परिचय करून देत त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा काम, त्यांचा अनुभव सगळं काही आपण ऐकणार आहोत. ते ऐकत असताना प्रमोद श्रीपाद फळणीकर प्रॉपर मूळ गाव पुणे, परंतु मध्य प्रदेश काडर मध्ये जॉईन झाल्यानंतर तेव्हापासून तेथील विविध जिल्ह्यांमध्ये जबाबदारी पार पाडत असताना त्यातून सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, विदेश आणि आता राष्ट्रीय सुरक्षा गार्ड या केंद्रीय संस्थेचे ते महासंचालक आहेत. त्यांचं मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार. ठीक आहे सर, आपला चेहरा पण सगळ्यांच्या समोर आहे. पण मूव्ह केला आणि सर्वप्रथम मी थोडं स्पष्ट करतो, मी महासंचालक नाहीये, महानिरीक्षक आहे. सर या बाबतीमध्ये आपण कार्यक्रमाला सुरुवात करत असताना या पॅनल मध्ये एक जिथून आपल्याला पोलिसांची ओळख होते ते पहिलं पद म्हणजे पोलीस हवालदार किंवा पोलीस कॉन्स्टेबल. तिथपासून ते पोलीस सर्व्हिसेस मधली सगळ्यात मोठी मानाची पदाची व्यवस्था जी आता आहे तशी लिंक या पॅनल मध्ये उपस्थित आहे. तर एक पोलीस कॉन्स्टेबल जे मूळचे नांदेड जिल्ह्यातले आहेत, आता नागपूर पोलीस हेडक्वार्टर मध्ये ते कार्यरत आहेत पोलीस कॉन्स्टेबल म्हणून, आणि ते स्पर्धा परीक्षेमध्ये असलेले ते एक ऍस्पिरंट पण आहेत. MPSCच्या परीक्षा ते देत आहेत. तर आधी आपण त्यांचा आलेला एक अनुभव आणि मनोगत असं एकत्रित त्यांनी व्यक्त करावं. नेमका त्यांना आता जे लेटेस्ट एक अनुभव आला, आईचा फोन आला आणि त्याबद्दल त्यांनी दिलेलं जे उत्तर आईला ते आपण ऐकूया आणि तिथून आपल्या मुलाखतीची सुरुवात करूया. मोहनजी.
सर जय हिंद. सर्वांना माझा नमस्कार. मी पोलीस कॉन्स्टेबल मोहन माधवराव मुसळे, नेमणूक पोलीस मुख्यालय नागपूर शहर. या कोरोनामध्ये माझी ड्युटी क्वारंटाईनला चालू होती आणि मग मला ताप वगैरे येत होता. आईने घराकडून फोन केला. बाळा म्हटली सुट्ट्या काढून काही होईल तर घराकडे ये म्हटली. आई म्हटलं सध्या कोरोना युद्ध आहे, कोरोनाची महामारी चालू आहे, कोरोनाला परतूनच मग सध्या स्टार्ट करतो सर. हो. भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून वर्तमान काळ उलटा टांगून आपला आवाज येत नाही मोहनजी. सर्वांना आपला आवाज वारंवार जातोय. आपण पुन्हा एकदा ते अनम्यूट करा. म्यूट मध्ये येणार नाही अशी काळजी घ्या. हो सर ठीक. या. भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून वर्तमान काळ उलटा टांगून भविष्य घडवाय शिकवणाऱ्या पवित्र मातीच्या राजाला रक्ताच्या प्रत्येक थेंबाकडून हिरवा मानाचा मुद्रा. सर्वांना माझा नमस्कार. मी मोहन माधवराव मुसळे, नेमणूक पोलीस मुख्यालय नागपूर शहर. कोरोना युद्धाच्या महामारीमध्ये माझी ड्युटी चालू असताना माझी अचानक तब्येत बिघडली. घराकडून आईने फोन केला. आई म्हटली बाळा सुट्टी काढून थोड्या का दिवसासाठी हो ना, तू गावाकडे ये. आईला सांगितलं आई मी सध्या कोरोना योद्धा आहे, कोरोनाची वाट लावूनच मी आपल्या वाटेने आपल्या घराकडे परत येईल. आईला समजावत होतो. आई घाबरत होती. आईला सांगितलं अगं आई, मॉल मधील पीठ खाऊन हायब्रिड झालेला हा देह नाही. जात्यावर भरडलेल्या जोंधळ्यानं आणि चुलीवरच्या भाकरीनं मला खणखणीत केलंय. आई, गटारीत पडलेला बॉल आम्ही हाताने घोळून स्वच्छ करणारी मुलं पोरं आणि गावाजवळच्या ओढ्यामध्ये तासन तास उड्या मारणारी पोरं, आम्हाला कोरोनाची काय भीती. आई, कोरोनाच काय, आमच्या पुढे कोरोनाचा बाप पण टिकणार नाही. आई, तुला आठवतो ना आपल्या महाराष्ट्राचा इतिहास? आपल्या महाराष्ट्राचा इतिहास कोण्या लुंग्या सुंग्यांनी किंवा आयऱ्या गैऱ्यांनी लिहिलेला नाही. आपल्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो शहरांच्या डफांनी, घोड्यांच्या टाफांनी, विजांच्या चमचमाटांनी, ढगांच्या गडगडाटांनी, तलवारीच्या खणखणाटांनी, सह्याद्रीच्या हिरव्या पिवळ्या शालीने आणि डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीने आणि सह्याद्रीच्या ढालीने लिहिला. राजे गडावर पोहोचले. सुखाने मरतो म्हणून घोडखिंडीची पाऊणखिंड करणारा बाजी प्रभू देशपांडे असेल, कोंढाण्याच्या विजयासाठी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तानाजी मालुसरे असेल, मानेवरती तलवारीचे तीक्ष्ण टोक असताना बचेंगे तो और ही लढेंगे म्हणणारा दत्ताजी शिंदे काय, मुघलांच्या कडेकट बंदोबस्तातून सोन्याचा कळस कापून नेताना मुघलांच्या काळजाचा थरकाप उडवणारा आणि मुघलांच्या घोड्याला पाणी पिताना घोड्यामध्ये दिसणारा संताजी धनाजी काय. बरोबर नाही? हाच आपल्या महाराष्ट्राचा इतिहास. या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या ज्ञानोबा, तुकोबा, चोकोबा यांनी या मातीलाच नाही तर साऱ्या जगाला सांगितलं, बाबांनो चालायचं कसं, बोलायचं कसं. पण आज याच महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या सर्वांना सांगावं लागतं की बाबांनो, या मातीसाठी छातीवरती गोळ्या झेलू नकोस, फासावरती जाऊ नकोस, मानेवरती तलवार पेलू नकोस, पण किमान इथली माती तरी घाण करू नकोस. माता आणि माती यामध्ये फक्त वेलांटीचा फरक आहे. माता म्हणजे जिच्या पोटी आपण जन्म घेतला आणि माती म्हणजे जिच्या उदरात विलीन व्हायचं. शेवटी सर्वांना माझी एकच विनंती, जातीवर मरण्यापेक्षा मातीसाठी मेलेलं केव्हा पण चांगलं. आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाकडून माती आबादी आबाद होईल. धन्यवाद सर. सर खूप सुंदर. हे जे मनोगत एक पोलीस कॉन्स्टेबलचं आहे आणि ते एवढं ऊर्जावान आणि एवढं सकारात्मक आजच्या घटकेला आपल्याला आढळत आहे. आपण जेव्हा पोलीस सर्व्हिसमध्ये आलात तेव्हा त्यावेळेसची आपली मनस्थिती, मानसिकता, आपल्याला नेमकं काय करायचं आहे, कारण आपण ज्या सुरुवातीला मध्य प्रदेशमध्ये काडरमध्ये आपण जॉईन झालात तर सगळेचे सगळे जिल्हे हे भिंड असेल, मंदसौर असेल किंवा ही सगळी डाकू किंवा गुन्हेगारी वृत्ती जरा जास्त असणारे जिल्हे मध्य प्रदेशमधले, आणि अशा जिल्ह्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे. थोडासा हिंसात्मक आणि नकारात्मक एरिया असणारा हा जिल्हा, सुरुवातीचा आपला अनुभव काय आहे, तिथे सकारात्मकता आणण्यासाठी आपण नेमकं काय केलं आणि पोलीस सेवेत येतानाच आपली मनस्थिती काय होती? धन्यवाद रामदासजी. सगळ्यात पहिल्यांदी मी मोहनजींचं कौतुक करतो. खूपच सुंदर
त्यांनी एक सुरुवातच इतकी सुंदर केली आणि इतक्या वेगळ्या स्तरावर त्यांनी आपल्या सगळ्यातलं संभाषण घेऊन गेले सर. की तिथनं पुढे मला घेऊन जायचं म्हणजे माझ्यासमोर पण एक मोठं आव्हान आहे. सर. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जे म्हणलात की पोलीस सर्व्हिसमध्ये मी कसा आलो किंवा त्याच्या मागची भूमिका किंवा मला ते जॉईन करायच्या बाबतीत, त्या बाबतीत मी थोडक्यात स्पष्ट करायचा प्रयत्न करतो की माझ्या वेगवेगळ्या अनुभवातनं मी जेव्हा कॉलेजच्या नंतर MBA करताना जे मी अनुभव घेतले त्याच्यातनं एक समाजाविषयी आणि सामाजिक जे प्रश्न आहेत त्याविषयी माझी स्वतःची एक भूमिका तयार झाली होती. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मराठी साहित्य अतिशय समृद्ध साहित्य आहे. म्हणजे अतिशय जे प्रागतिक स्वरूपाचे जे विचारवंत आहेत त्यांनी मराठीत खूप लिहिलेलं आहे. मराठीतल्या चांगल्या कादंबऱ्या सुद्धा तुम्हाला एक प्रागतिक दिशेकडे घेऊन जातात. तर या वाचनांमुळे त्याच्यानंतर पुण्यात काही संस्था होत्या, त्या संस्थांच्या संपर्कामुळे माझी एक सामाजिक भूमिका निश्चित तयार होत गेली. आणि मला असं वाटायचं की MBAतल्या अनुभवानंतर सुद्धा की आपण म्हणजे त्याला ग्रासरूट लेवल ज्याला म्हणतात त्याच्यात काम करायला पाहिजे. सो मला बेसिकली पोलीस सर्व्हिस किंवा इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस किंवा इंडियन पोलीस सर्व्हिस अशा टाईप काही फार नीट क्लिअर नव्हतं. पण एवढं मात्र माझं क्लिअर होतं की मला जिथे जास्ती लोकांशी मिळून किंवा लोकांना डायरेक्ट मदत तुम्ही जेव्हा करू शकता तो जो एक अनुभव असतो त्या लेवलवर मला काम करायला आवडेल. आणि त्याच्यातनं मग माझं जेव्हा IPS मिळालं तेव्हा मला ते अगदी बरं वाटलं, कारण दिस इज द सर्व्हिस ज्याच्यामध्ये मी कायम लोकांशी जोडलेला राहू शकलो. आणि एकेका केसमध्ये जरी तुम्ही मदत करू शकत असलात लोकांना तर त्याचं तुम्हाला एवढं समाधान मिळतं की आणि प्लस मोठ्या सिस्टीम सुद्धा, म्हणजे मी केवळ एकच केस असं म्हणणार नाही, एक मोठ्या सिस्टीम्स तयार करणं हे सुद्धा एक महत्वाचं कार्य असतं. तर ती माझी कंप्लीट भूमिका होती की ग्रासरूट लेवलवर काम करण्याचं. मध्य प्रदेशमध्ये मी जॉईन झालो तेव्हा तुमचं म्हणणं बरोबर आहे की मी अशा काही जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला राहिलो किंवा इन जनरल जे अपराध आहेत ते मध्य प्रदेशमध्ये काय, महाराष्ट्रामध्ये काय, भारतात सगळ्या जिल्ह्यांमध्ये जे बाहेरनं जे खूप शांत वाटतात अशा सुद्धा जिल्ह्यांमध्ये आपले स्वतःचे जे क्राईम रिलेटेड प्रॉब्लेम असतात. आणि माझा असा अनुभव आहे की जितकं तुम्ही लोकांशी जोडलेलं राहाल, जितकं तुम्ही ऍक्सेसिबल असाल, जितकं तुम्ही लोकांशी भेटत राहाल तितकं तुम्हाला खूप जास्ती चांगलं काम करता येतं आणि लोकांच्या मनात काय प्रश्न आहेत ते तुम्हाला जास्ती कळतात. मी एक छोटंसं उदाहरण देतो. माझं पहिलं पोस्टिंग होतं बिलासपूरला आणि जसं मी म्हणलं तसं मला खूप माहित नव्हतं पोलिसांविषयी. माझ्या नात्यात सुद्धा कोणी पोलिसांमध्ये राहिलं नाही. सो अचानक एकदम IPS ऑफिसर म्हणून मध्य प्रदेशमध्ये गेल्यानंतर माझ्या डोक्यात सुद्धा काय एक्झॅक्ट कसं काम करायचं हे माहित नव्हतं. आणि माझं पोस्टिंग एक वेगळ्या ASP हरिजन कल्याण असं म्हणजे AJK म्हणायचं त्याला तेव्हा, अशा टाईप हे होतं. आणि त्याच्या बरोबरीने म्हणजे ASP तुम्ही होतो, म्हणजे कुठलाही IPS ऑफिसर सुरुवातीला जेव्हा जातो ट्रेनिंगच्या लेवलवर ASP असतो आणि त्याच्यानंतर परत त्याचं रेग्युलर ASP म्हणून पोस्टिंग होतं. तर एक माझ्यासाठी एक नवीन सब डिव्हिजन क्रिएट केली गेली होती, अर्पा पार म्हणून. अर्पा नावाची नदी होती. तर माझं पोस्टिंग अपार्ट फ्रॉम ASP हरिजन AJK माझी पोस्टिंग हे सुद्धा होतं की CSP अर्पा पार. आणि CSP अर्पा पार वॉज नॉट अ रेग्युलर पोस्ट. तर त्यामुळे लोकांना पण माहित नव्हतं की CSP ची पोस्ट आहे ही. त्याच्यामुळे काय व्हायचं की माझ्या ऑफिसमध्ये जे नवीन ऑफिस क्रिएट केलं होतं त्यात बऱ्याच वेळेला लोक यायचे नाही, म्हणजे लोकांना माहितीच नव्हतं हे नवीन हे झालं. आणि तेव्हाचा असा काळ नव्हता की लगेच एका दिवसात सगळ्या गोष्टी लोकांना कळतील असं. आणि म्हणजे बराच काळ असा गेला की मी कमीत कमी 7-8 महिने तिथे होतो पोस्टेड. आणि त्याच्यात मी काही काम या महिला पोलीस स्टेशन आणि याच्यात परिवार परामर्श आणि याचे गावात जाऊन लोकांची हे करून केलं. पण एक्झॅक्टली मला काय काय लोकांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात ह्याविषयी माझं खूप मन बनू शकलं नाही. त्याच्यानंतर मी जेव्हा जावराला पोस्टिंग माझं झालं त्याला जावराला मी महत्वपूर्ण माझ्या पोस्टिंग मध्ये मानतो. कारण तिथे सगळ्यात पहिल्यांदा मी समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांना म्हणजे पत्रकार, स्टुडंट्स लीडर्स, कामगारांचे लीडर्स, राजनीतिक लीडर्स अशा सगळ्या लोकांना बोलवून मी त्यांच्याशी बोललो की भाई मी नवीन आलोय, मला जावराचं काय काय तुम्हाला काय वाटतात प्रश्न. आणि हे माझ्या मते हे फार महत्वाची एक माझी स्टेप ठरली, कारण त्याच्यातनं मला लोकांच्या अपेक्षा काय आहेत हे कळलं, ते समजलं. आणि मी तुम्हाला सांगतो मी आज सुद्धा जावराला या बाबतीत फार माझ्या करिअरमध्ये महत्वाचं मानतो. कारण माझं सगळं करिअर तिथनं जो एक माझा एक आत्मविश्वास तिथे जो आला तो जावरामुळे आला. कारण मला एक्झॅक्टली कळलं की दीज आर द प्रायोरिटीज ऑफ द पीपल.
आणि मग त्याच प्रायोरिटीजवर मी जास्ती काम करत गेलो. आणि माझ्या मते एक फार महत्वाचं आहे की लोकांच्या मनात जे समस्या असतील त्या समस्यांवर तुम्ही जर काम करणं चालू केलं तर तुम्हाला फार चांगल्या प्रकारचं लोकांचं एक प्रतिसाद मिळतो. जसं तुम्ही म्हटलं की गुन्हेगारी वृत्ती वगैरे ही सगळ्या ठिकाणी असते, पण कॉमन मॅन हा सगळ्या ठिकाणी गुन्हेगारी वृत्तीच्या विरुद्धच असतो. विरुद्ध असणार असतो. तो आपल्या नेहमी आपल्या सोबत असतो, पण त्यांच्याशी संवाद साधणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं फार महत्वाचं काम आहे. गरजे विशेषतः मला वेगळं कौतुक म्हणजे वेगळं तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये असे जिल्हे मिळाले की तिथे सर्व जिल्ह्यामध्ये असतंच असतं, परंतु मध्यप्रदेशमध्ये भिंड सारखा जिल्हा, मुरैना सारखा जिल्हा हा कायम त्यावेळेस दरोडेखोरीचा जिल्हा म्हणून मानला जायचा. त्यानंतर ड्रग माफिया असतील त्या भागातला ते असे जे नामचीन जिल्हे म्हणता येतील अशा ठिकाणी आपली पोस्टिंग आल्यामुळं कदाचित आपण आणखीन जास्त लवकर या सर्व्हिसेसमध्ये चांगल्या परिणामकारक काम करायला तरी संधी मिळाली असं मला म्हणजे एक निष्कर्ष मी काढतोय. ते बरोबर आहे की नाही? हो बरोबर आहे. माझ्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे समस्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये मी राहिलो. म्हणजे बालाघाट मध्ये जेव्हा मी एसपी होतो तेव्हा बालाघाटमध्ये नक्सलिझम खूप म्हणजे एकदम ऐन खूप जास्ती लेवलवर होता. आणि तेव्हा माझ्यावर पण हल्ला झाला होता. माझ्या मार्गावर एक ज्या पुलावर मी जाणार होतो तो पूल पण उडवून देण्यात आला. आणि सौभाग्यवश मी आम्ही त्याच्यात मी मेलो नाही त्याच्यात ब्लास्टमध्ये. आणि त्याच्यानंतर आमचं तिथे एन्काउंटर पण झालं होतं. पण बालाघाटमध्ये सुद्धा मी हीच गोष्ट रिअलाइज केली की लोकांशी जितकं तुम्ही जोडलेले राहाल तितकं तुम्हाला इव्हन नक्सल एरियामध्ये सुद्धा मी म्हणजे पहिल्यांदा असं झालं असेल कदाचित की नक्सल एरियामध्ये मी पत्रकारांची एक कॉन्फरन्स किंवा पत्रकारांचे एक जे लोकांशी जो एक संवाद हे करायचा तो पत्रकारांना घेऊन मी त्या एरियामधल्या जंगलातल्या वेगवेगळ्या लोकांमध्ये बोलवून आणि त्या ऐन जंगलामध्ये मी ते एक पोलीस पब्लिक एक हे केलं होतं ते संमेलन. हा तर आणखीन एक मोठा म्हणजे तुम्ही उपक्रम केला, कारण मध्य प्रदेश ह्याच्यामध्ये याआधी आम्ही ऐकलं होतं की डाकूंना संवाद साधून जयप्रकाशजी म्हणा किंवा नानाजी देशमुख म्हणा या सगळ्यांनी किंवा त्यावेळेसचे तत्कालीन सीएम असतील त्या सगळ्यांनी प्रयत्न करून त्यांना आपला डाकू व्यवसाय सोडून माणसामध्ये पुन्हा परत आणण्याचे जे प्रयोग केले तशाच प्रकारचा सकारात्मक प्रयोग नक्सलिझमच्या एरियामध्ये आपण जनता, पत्रकार आणि त्या भागातील कोर लोक यांच्याशी संवाद घडवून आणण्याचं आपण नेमकं सेम काम मध्य प्रदेश मधनं तुम्ही केलं. ते एक उदाहरण म्हणून देशात सगळीकडे प्रसिद्ध झालं असं म्हणा हरकत नाही. मी थोडं ते स्पष्ट करतो. याच्यामध्ये जो आपण खूप आदरणीय जे नेत्यांची नावं घेतली त्यांनी डाकूंना डायरेक्ट एक मेनस्ट्रीम मध्ये आणण्याचा प्रयत्न केला. माझ्या याच्यामध्ये मी डायरेक्ट त्याच्यात नक्सलशी म्हणजे संवादात नव्हतो, पण बाकी जनतेला त्यांच्यापासून दूर करण्यासाठी मी जनतेशी जास्ती चांगल्या संबंध हे करण्यात मी त्याच्यात वेगळे म्हणजे खूप डिटेल वेगळ्या स्टेप्स आम्ही हे केल्या होत्या. बरोबर. आपल्या पॅनलमध्ये एक कॉलेज जाणारा मुलगा आहे आणि त्याचा पोलिसांबद्दलचं त्याचं असं एक चांगलं म्हणणं असं आहे की त्याने तो एक किस्सा पण तो सांगणार आहे, आनंद. पण ते किस्सा सांगत असताना त्याला म्हणायचंय असं की जी इमेज लहानपणापासून पोलीस दादा किंवा पोलीस मामा अशी जी मनात बनलेली असते ती कायम तशी मनात राहण्याची सगळ्यांची इच्छा असते, पण त्याला आलेला अनुभव आणि त्यानंतर त्याला वाटतं काय तो मनोगत सांगतोय. आनंद. नमस्कार. माझा आवाज येतोय का सर आपणास? हो आनंद, आवाज येतोय मला तुझं. फक्त मला तुझं चित्र दिसत नाहीये पण आवाज येतोय. हरकत नाही, आवाज बोलतो. तो तुझा प्रश्न विचार. बोल. ठीक आहे. तर माझा अनुभव असा आहे की म्हणजे गणपतीचा जो पिरियड असतो, गणपती बसल्यानंतर जो पिरियड असतो आणि उठल्यानंतरचा पिरियड, दोन्ही वेळेस आपल्या राज्यामध्ये म्हणा म्हणजे पूर्ण भारतामध्ये एक मिरवणूक साजरी केली जाते सर. रॅली काढली जाते गणपतीची. माझा अनुभव असा की गणपती उठल्यानंतर विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये मी माझ्या मित्रांसोबत मिरवणुकीमध्ये गेलो होतो एकदा. तर तिथे झालं की थोड्या कालावधीनंतर त्या मिरवणुकीमध्ये तर त्या दंग्यामध्ये तिथे आपले पोलीस दादा होते. त्यांनी दंगा थांबवण्यासाठी तिथे सगळ्या लोकांना म्हणजे जे भांडण ग्रुप होता. आनंद एक मिनिट. तुझा प्रश्न मला नेमका माहित, आवाज क्लिअर नाही. तुझा प्रश्न मला माहिती आहे.
तर तू फक्त हे त्याचं उत्तर ऐक सरांकडनं, मी प्रश्न तुझ्या वतीनं सरांना विचारतो. त्याचं असं होतं की सर विसर्जनामध्ये जेव्हा तो गेला तिथे लगेच तणाव निर्माण झाला. त्यात विखुरण्यासाठी लाठीचार्ज केला पोलिसांनी आणि जे ओळखीचे पण होते लोक, जे काही त्या नेहमीच ओळखीचा मुलगा सुद्धा त्यांनी सोडला नाही, त्याच्यात फटके बसले आणि त्याच्यामुळे तो वातावरण निवळलं आणि मिरवणूक व्यवस्थित पार पडली. त्याचा प्रश्न असा होता की लहानपणापासून आमच्या मनामध्ये एक प्रकारचा आपलेपण पण आहे आणि एक प्रकारचा वचक आणि दरारा पण आहे पोलिसांच्या बाबतीतला. पण आजच्या घटनेला अशा प्रकारचा वचक किंवा दरारा कमी झालाय का आणि त्याची कारणं कोणती, असाचा मुख्य प्रश्न होता. मला म्हणजे आता महाराष्ट्राच्या विषयी मी डायरेक्ट मला माहित नाहीये, पण मी तुम्हाला इन जनरल मध्य प्रदेशच्या किंवा इन जनरल महाराष्ट्राच्या माझ्या ज्या मित्रांच्या बोलण्यावरनं किंवा इन जनरल माझं ऑब्झर्वेशन आहे की दरारा कमी झालाय असं मला वाटत नाही. जे चांगले अधिकारी आहेत, ऍक्च्युली पोलिसिंग टू अ लार्ज एक्सटेंट डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ ऑफिसर हु इज ऍक्च्युली एक्झिस्टिंग देअर. जितका चांगला आत्मविश्वास आहे आणि जितका जास्ती ट्रान्सपरंट ऑफिसर असेल तितकं त्याचं कामावर त्याची पकड किंवा कामावर त्याचे जो रिझल्ट ओरिएंटेशन तुम्हाला जास्ती दिसेल. सो या दराऱ्याचं किंवा या एक आदर मिश्रित भीतीचं किंवा आदर मिश्रित भावनांचं जे आहे ते दॅट माइट डिफर फ्रॉम डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट और प्लेस टू प्लेस डिपेंडिंग ऑन द ऑफिसर्स हु आर देअर. बाय अँड लार्ज माझं असं म्हणणं आहे की पोलिसांविषयी जास्ती गोष्टी लोकांकडनं आपल्याला ऐकू येतात. आता हे ही जसं गोष्ट सांगितली आणि ही गोष्ट या गोष्टीत स्वतः तो जरी असता तरी सुद्धा तो अवॉइड करू शकला नसता. जेव्हा जातीय तणाव किंवा कम्युनल टेन्शन किंवा एक क्राऊड कंट्रोलची सिच्युएशन येते तेव्हा मग त्या क्राऊड मध्ये जो असणारा तो तुमच्या ओळखीचा असेल तरी सुद्धा तुम्ही काही करू शकत नाही. तो तिथे होताच, त्याला अनुभव आलाच तसा. म्हणजे आनंद उद्या स्वतः जरी पोलीस ऑफिसर झाला आणि तो जरी त्या सिच्युएशन मध्ये असेल तरी सुद्धा तो काही करू शकणार नाही. बिकॉज ऍट ऑन द स्पॉट तुम्ही जेव्हा लगेच कारवाई करता तेव्हा तुम्हाला असं त्याच्यात वेगवेगळ्या लोकांमध्ये डिस्टिंग्विश करता येणं पॉसिबल नसतं. पण मी जे सांगत होतो ते हे सांगत होतो की पोलिसांविषयी जास्ती लोकांचे अनुभव हे IQ आपल्याकडे चित्रपटांमुळे याच्यामध्ये अतिशय एक विकृत बऱ्याच वेळा इमेज किंवा भयंकर भ्रष्ट किंवा भयंकर नकारात्मकता. मी अजिबात असं म्हणत नाही की भ्रष्ट पोलीस नसतात. पोलिसांचे खूप रोजी पिक्चर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार नाही, पण जशा प्रकारे दाखवतात तसे नसतात. दॅट इज वन थिंग. सेकंडली चांगले खूप असतात. मी आता आतमध्ये राहून मी तुम्हाला सांगतो की जसं लोकांना जसं वाटतं की प्रत्येक पोलीस असा करतोय असं करतोय, हे असं तेवढ्या प्रमाणात त्या गोष्टी नसतात. आतमध्ये राहून मी तुम्हाला सांगू इच्छितो की चांगले लोक खूप असतात. आता बोलला असे खूप त्याचे साथी सुद्धा असतील जे की खूप कमिटेड आहे आणि त्यांची लिडरशिप चांगली असेल तेवढं ते चांगलं काम. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की जी आपली कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, सब इन्स्पेक्टर हे जे लोक आहेत हे इतके कमिटेड असतात. मी बालाघाटमध्ये सुद्धा कधीही आम्हाला गोळ्या खाण्याची शक्यता असताना सुद्धा मी बघितलं, जर तुम्ही इफ यू आर लिडिंग फ्रॉम द फ्रंट बरोबर तर ते तुमच्या बरोबर कायम असतील आणि तुमच्या पद्धतीने जिल्हा डेव्हलप होतो. जर समजा तुम्ही ट्रान्सपरंट असाल, तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे आणि निर्धाराने काम करत असाल तर जिल्ह्यातले बाकी लोक सुद्धा तसं काम करतात. आणि मी मध्य प्रदेशचे एक DGP आहेत, त्यांना मध्य प्रदेशमध्ये मी त्यांना हेच गोष्ट सांगितली, म्हणलं की सर तुम्हाला आठवत नसेल आम्ही तेव्हा यंग SP होतो, पण तुम्ही जेव्हा DG होता तेव्हा आम्ही इतक्या कॉन्फिडेंटली इतक्या निर्धाराने काम करू शकायचो कारण एक तुमची अथॉरिटी आम्ही ड्रॉ करत होतो आमच्या. लिडरशिपचा फार महत्वाचा रोल आहे पोलीस ऑर्गनायझेशन. अतिशय सर. तो जो सांगत होता त्याच्यातलं तेच की खाकी मधला तोही एक माणूसच असतो आणि त्याची माणुसकी ही पुढे त्याची इमेज बनते आणि ती पूर्ण सर्व्हिसेसला पण लागू होते. याच्यात आपण जो मूळ सांगितलं की क्राऊड मॅनेजमेंटला एक विशिष्ट प्रकारची एक स्किल लागतं आणि ते सिंहस्थच्या वेळेस आपण सांभाळलं तर त्यावेळेसचे अनुभव सांगा की त्यावेळेसची संपूर्ण क्राऊड जे आपण सिंहस्थ सगळा तुम्ही नियोजित केला तर किंवा क्रिकेटच्या फायनलच्या वेळेस सुद्धा आपण पूर्ण जबाबदारी स्वतः आपल्या मार्गदर्शनाखाली पूर्ण पोलिसांनी तिथली सुरक्षा व्यवस्था पाहिली. त्यावेळेसचे जरा अनुभव सांगा आणि क्राऊड मानसिकता असते काय आणि त्यावेळेस नेमकं आपण कशा प्रकारे ती हँडल करत असता. क्राऊड मॅनेजमेंट
सौभाग्यवश माझ्या आयुष्यात भयंकर मोठे मोठे क्राऊड म्हणजे इश्यूज बघितले. मी म्हणजे लिस्ट जरी केली तरी सुद्धा तुम्हाला सुद्धा एक हे खूप वाटेल. मोठे. त्यातले तुम्ही बरोबर. 2-3 सांगितले. एक घोषाला इट वॉज हो. नॉट ओनली अ क्राऊड कंट्रोल, तिथे एक वेगळीच सिच्युएशन होती. पण बरोबर. तुम्ही सिंहस्थचं नाव घेतलंय. आता सर. तुम्ही ओंकारेश्वरला तुमच्यातले जे लोक गेले असतील त्यांना माहिती असेल की ओंकारेश्वरला जायचा रस्ता जो आहे हो. हा अतिशय एक छोटा. नॉरेव ब्रिज आहे. आणि प्रत्यक्ष ओंकारेश्वर गाव पण खूप छोटं आहे. तर त्याच्यातल्या ज्या गल्ल्या आहेत त्या पण खूप अतिशय छोट्या म्हणजे अरुंद आहेत. हम्म. आणि होतं काय की अर्थात आम्ही ज्या वर्षी होतो त्या वर्षी दुसऱ्या बाजूनी पण एक 2004 साली हे झाला होता, ब्रिज तयार झाला होता, पण त्यातनं खूप वाहतूक चालू झाली नव्हती. पण तेव्हा त्या अरुंद गल्ल्यांमध्ये काय होतं, तुम्ही ओंकारेश्वरला गेल्यावर चारही बाजूनी तो कातळ आहे कम्प्लीट. नर्मदाजींचं एक ते पात्र आहे, विस्तृत पात्र, आणि त्याच्या कम्प्लीट बाजूला कातळ, आणि तो भयंकर तापलेला असतो. त्याच्यामध्ये समजा ती जर गर्दी पुढे गेली नाही, आणि मी तुम्हाला सांगतो म्हणजे लाखो लोक सिंहस्थमध्ये तिथे येतात, जर तुम्ही त्याला कंट्रोल नीट नाही केलं, आणि बरं तुम्ही ते जे मंदिर आहे त्या मंदिराची रचना अशी आहे की तुम्ही किती म्हणजे आमचे लोक तर सकाळपासून घामे घूम होऊन जातात ते एकेका लोकांना बाहेर काढून. पण तरी सुद्धा तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी आत जाणाऱ्यांचा रेट आणि मंदिरातनं बाहेर येणाऱ्यांचा रेट हा राहू शकत नाही. आत येणारे जास्तीच हे असतात. त्यामुळे ती एक वेगळी टेन्शनची स्थिती असतेच. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तेव्हा हा होता की लोक, आम्ही पलीकडच्या बाजूला ज्यांना सोडायचो त्या लोकांच्या चपला या बाजूला काढलेल्या असायच्या. तो एक मोठा हे प्रॉब्लेम व्हायला आला की त्यांच्या चपला तिथे कशा जातील. अदरवाईज मग ते परत त्याच्यामध्ये सुद्धा एक म्हणजे हा आता तुम्हाला एक छोटा प्रॉब्लेम वाटतोय, पण तो तेव्हा फार मोठा झाला होता की तुम्हाला अशी रेग्युलर व्यवस्था बनवायला लागेल की लोक तिकडे गेल्यानंतर बाय द टाइम त्यांचं दर्शन होऊन ते तिथे येतील तोपर्यंत त्यांना त्यांच्या चपला. अदरवाईज क्राऊडची म्हणजे मानसिकता म्हणतात, क्राऊडची ऍक्च्युअली मानसिकताच नसते. एका सेकंदात जी क्राऊड तुमच्या कंट्रोलमध्ये असते ती एका सेकंदात तुमच्या कम्प्लीट कंट्रोलच्या बाहेर. तो हे फार महत्वाची एक गोष्ट आहे की क्राऊडला तुम्ही कशा प्रकारे हँडल करताय. तुम्ही जितके ऍक्सेसिबल असाल तिथे तुम्ही उभं राहून बोलत असाल, पेशन्स फार महत्वाचा. माहिती असेल की हा कोणतरी करते काहीतरी, तर लोक बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहतील. मला आठवते तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणची लोक आली होती आणि भयंकर ती क्राऊड एका ठिकाणी म्हणजे क्लोज झाली होती. आणि सगळ्यात मोठा तेव्हा दुसरा प्रॉब्लेम झाला होता की नर्मदाजींमध्ये खालच्या बोटींबंद ते लोक चालवत होते. ते लोक ते कंटिन्युअस येतच होते. त्याच्यामुळे काय होतं की जे गावामध्ये गल्ल्यांमध्ये लोक उभे होते ते पुढे जातच नव्हते. आणि हे जर अजून 5-10 मिनिटं जरी चालू राहिलं असतं तरी ते भयंकर स्टॅम्पीड झालं असतं. आणि स्टॅम्पीड जेव्हा होतं तेव्हा काही 5-50-100 लोक मरण्याशिवाय दुसरं काही होऊ शकत नाही, इतका भयंकर तिथे गर्दी असते. बरोबर. माझ्या मते दॅट वॉज अ बिग चॅलेंज. पण मग त्याच्यानंतर आम्ही खालचं जो प्रवाह होता, जो लोक खालनं म्हणजे बोटीतनं जात होते त्यांना पण एका बाजूला थांबवून धरलं, मग इकडच्या लोकांना हे केलं. आणि हे सगळे दिवस म्हणजे मी तुम्हाला 5 मिनिटात सांगतोय, पण हे सकाळपासून रात्रीपर्यंत शाही स्नानाच्या दिवशी ते होत राहतं. दुसरं तुम्ही जे वानखेडे स्टेडियमचं उदाहरण दिलं ते, किंवा त्याच्या आधी आम्ही इंदोरला असताना सुद्धा मी ते हे केलं. आता स्टेडियम मध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की स्टेडियमची बरीच दारं असतात, ती अर्धी बंद असतात नेहमी, आणि ती तशीच चालत राहतात. कारण त्यांच्यातलं ते सरकणारं दार असतं तेवढंच अर्ध बंद केलं जातं, परत उघडं केलं जातं. रिमेनिंग पार्ट मध्ये छोटं धूळ किंवा माती जमून त्याच्यात हिरवळ वगैरे आलेली असते. तर तुम्ही ही जी छोटी गोष्ट आहे ती जर आधी पाहिली नसतील तर आयत्या वेळेला तुम्हाला दारं उघडायला जमणार नाहीत, कारण की ती दारं कम्प्लीट त्या मातीत रुतून राहतील. बरोबर. दिस अपिअर्स टू बी अ व्हेरी स्मॉल थिंग. पण स्टेडियम मध्ये स्टॅम्पीड जेव्हा झाला, याच्या आधीचे मी सुद्धा त्याचा अभ्यास केला, तेव्हा अशाच गोष्टींमुळे झाल्या आणि त्याच्यात खूप लोकांचं म्हणजे मरण पण आलं आणि खूप लोकांना जखमी झाले. तो एवढ्या छोट्या गोष्टी सुद्धा तिथे महत्वाच्या बनतात. तुम्ही एकदम मायक्रो लेवलवर तुम्हाला गॉड इज इन डिटेल्स जे म्हणतात ते खरं तुम्हाला तिथे कळतं. तुम्हाला अरेंजमेंट मध्ये छोट्या गोष्टी सुद्धा बघाव्या लागतात की इन केस तुम्हाला जर असं जेव्हा ती बरं क्राऊड काय येते स्टेडियम मध्ये, क्राऊड येते तेव्हा हळूहळू येते, म्हणजे रांगेने आले, जाते तेव्हा खूप जास्त एकदम ह्याच्यात करतात. तर तुम्हाला ही तुमची प्रिपरेशन पाहिजे की इन केस अशी सिच्युएशन आली की आतमधली गर्दी एकदम बाहेर निघणार असेल तर तुमची दारं सताट उघडी पाहिजेत. बरोबर. जितकं जाण्याचे मार्ग मिळतील तेवढं तुमचं कमी स्टॅम्पेड होईल. ती सताट उघडी नसतील तर आतमध्ये स्टॅम्पेड होईल. एवढं त्यावेळेला
ती पहिल्यांदा मॅनेज करून ठेवावी लागते. अशा सर सर क्राऊड कंट्रोलमध्ये अशा एवढं मायक्रो मॅनेजमेंटचं स्किल आपल्याकडे असल्यामुळं असेल म्हणा, किंवा पण आपल्यावरती जबाबदारी पोलीस प्रशिक्षणाची सुद्धा त्या केंद्राची सुद्धा आपल्याकडे होती. आपल्या या पॅनलमध्ये आतापर्यंत होते संतोष चाळके सर, ते राजस्थान कॅडरचे IPS ऑफिसर आहे, पण त्यांना आता एक मीटिंग आल्यामुळं ते नाईलाजानं त्यांना जावं लागलं मीटिंगला. पण त्यांचे प्रश्न मात्र इतके पिक्युलर आहेत आणि ते प्रश्न मिनल मॅडम आता त्यांच्या वतीनं विचारणार आहेत, जे असे आहेत की आपण स्टेटला जी कामं केली, जी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या, आणि आपण सेंट्रल डेप्युटेशन मध्ये सुद्धा भरपूर काम केलं. CISF असेल, ITBP ला असेल, अशा विविध सेंट्रल, आणि नंतर आपण कोसोवा हर्जेगोनिया तिथे पण आपण विदेश याला पण आपण गेला होता. तर या सेंट्रल डेप्युटेशनच्या संदर्भामध्ये मिळून आणि आणखीन एक दुसरा प्रश्न स्वतः मॅमचा पण आहे. असे सगळे सलग प्रश्न एका पाठोपाठ त्या सरांच्या वतीनं आणि त्यांच्या स्वतःच्या वतीनं असे विचारणार आहेत. सेंट्रल डेप्युटेशन संदर्भातला पहिला प्रश्न जो चाळके सरांचा मूळ होता तो प्रश्न विचारा मॅडम. नमस्कार सर. नमस्कार सर, संतोष चाळके हा राजस्थान कॅडरचा IPS आहे. मी त्याची बायको आहे आणि मी स्वतः सुद्धा सर्व्हिस मध्ये आहे. मी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, कस्टम्स अँड एक्साइज मध्ये. तर त्याच्या वतीने हा प्रश्न होता की सेंट्रल डेप्युटेशन वर जावं का, आणि जर आपण जात असाल तर स्टेटच्या वर्किंग मध्ये आणि सेंट्रलच्या वर्किंग मध्ये काय फरक असतो? हा ऍक्च्युली खूपच चांगला प्रश्न आहे, कारण वेगवेगळ्या राज्यांच्या ऑफिसर्समध्ये यामध्ये मतभिन्नता असू शकते. पण माझं स्वतःचं मत आहे की सेंट्रल डेप्युटेशन जायला पाहिजे. का सांगतो? स्टेटमध्ये कायम राहिल्यानंतर तुम्हाला, माझा स्वतःचा सुद्धा अनुभव होता, तुम्ही काही वर्ष एका ठिकाणी राहिले, एका स्टेटमध्ये राहिल्यानंतर तुमचं स्वतःचं एक रेप्युटेशन क्रिएट होतं. मी मध्य प्रदेशमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये होतो. इंदोरमध्ये मी पहिल्यांदा ASP पण होतो, सॉरी ऍडिशनल SP पण होतो. त्याच्यानंतर मी DIG पण होतो, त्याच्यामध्ये पण मी पोस्टेड होतो, किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये मी पोस्टेड होतो, किंवा ही सगळी तुमचं जी एक कीर्ती असते किंवा तुमच्या नावाभोवतीचं जे वलय असतं ते तिथे तुमच्या बरोबर फिरत असतं. आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटायला लागतं की तुमचा खूप कंट्रोल आहे सिच्युएशनवर. चांगली गोष्ट आहे ती खूप. पण त्याच्यातनं तुम्ही ऍज अधिकारी एक तुमची लेवल ऑफ कम्फर्ट डेव्हलप होते आणि मग तुमची ग्रोथ ऍज अन ऑफिसर बऱ्यापैकी खुंटते असं मला वाटतं. की आपल्याला वाटायला लागतं हेच जग आहे. म्हणजे मी तर इंदोरमध्ये असताना नेहमी म्हणायचो लोकांना की असं वाटतं की इंदोर शिवाय काय नाहीच आहे जग. कारण काय तुमचे तिथलेच प्रॉब्लेम्स तुम्ही सकाळ संध्याकाळ इतके जास्ती इंटेन्सिटीने त्याच्यात इन्व्हॉल्व असता की इंदोर इटसेल्फ बिकम्स अ वर्ल्ड फॉर यू. सर, अशा स्थितीत बाहेर निघणं का जरुरी ते तुम्हाला सांगतो मी. की मी जेव्हा ITBP मध्ये, आता तुम्हाला काय वाटायला लागतं की प्रमोद फळणीकर हा खूप मोठा, म्हणजे त्याला त्याचा सगळा खूप चांगला एक दम आहे. प्रत्यक्षात तसं नसतं. प्रत्यक्षात तुम्हाला जर एक चांगला ऑफिसर करून डेव्हलप व्हायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी फिरलं पाहिजे. तो जी तुमची कॅपॅसिटी डेव्हलप होईल की तुमचा जो कॉन्फिडन्स येईल, दॅट इज समथिंग टोटली डिफरंट which you just cannot earn only by working at the state level, and I am 100% sure about it. मी जेव्हा तिथनं जाणीव, इंदोरमध्ये मला काही प्रॉब्लेम नव्हता. माझं 3 वर्ष मी DIG आणि मी मध्य प्रदेश काढरमध्ये कंटिन्युअस राहिलो. बऱ्याच लोकांचा असा एक समज असतो की सेंट्रल डेप्युटेशनवर तिथे ते जातात ज्यांना काही म्हणजे स्टेटमध्ये प्रॉब्लेम आल्यावर जातात. असं नाहीये. सेंटरमध्ये खूप असे लोक आहेत माझ्याबरोबर. आता याच्यात NHG मध्ये पण दे आर द बेस्ट ऑफ देअर. मतलब बिहार मधला एक ऑफिसर आहे माझ्याबरोबर, उत्तर प्रदेश काडरचा आहे. दे आर बेस्ट ऑफिसर्स. पण तरी सुद्धा आलेत. कारण मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा ITBP मध्ये गेलो तेव्हा एक माझं, मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे की मध्य प्रदेश माझी एक वलय तयार झालं होतं. दॅट वलय वॉज टोटली ऍबसेंट इन ITBP. आणि मला स्वतःला सुद्धा काही माहित नव्हतं की ITBP काय काम असतं. आणि ITBPतल्या लोकांना सुद्धा माहित नव्हतं की प्रमोद फळणीकर कोण. बट यू कॅनॉट टेल देम. म्हणजे वेन यू जॉईन ॲज DIG, फॉर एक्झाम्पल आय जॉईन ॲज DIG गढवाल सेक्टर, मी त्यांना सांगू शकणार नाही की अरे मला तर काय माहित नाही ITBPचं काम कसं चालतं, बघू आता काय करायचं. तो राईट फ्रॉम द डे वन यू हॅव टू शो की तुम्हाला सगळं नीट माहिती आहे. आणि तुम्हाला जर एक चांगल्या अधिकाऱ्याचं एक इमेज तिथे करायचं असेल तर तुम्हाला एक्झर्ट करावं लागतं. सो यू विल हॅव टू कम आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. तर याचा एक फार मोठा फायदा होतो. तुम्हाला एक चांगल्यापैकी कॉन्फिडन्स येतो. आणि ऑल इंडिया सर्व्हिसचं कामच हे आहे की तुम्हाला ऑल इंडिया लेवलचे एक्सपिरियन्सेस आले पाहिजेत. तुम्हाला ऑल इंडियामध्ये कुठेही पोस्ट केलं तरी तुम्ही चांगलं काम करू, एक सिस्टीमचा अप्रोच तुमचा डेव्हलप होतो. वेगवेगळ्या लोकांची डील करायचा अप्रोच तुमचा डेव्हलप होतो. ITBP नंतर मी CISF मध्ये गेलो. इव्हन ITBP मधलं सेंट्रल डेप्युटेशनवर मी गढवाल सेक्टरमध्ये देहरादून मध्ये होतो.
इंडो तिबेटच्या बॉर्डरवर मी कम्प्लीट सगळ्या ठिकाणी चालत म्हणजे ट्रेक किंवा माउंटेन ह्याच्यामध्ये कम्प्लीट फिरलेलो आहे माझ्या जवान. कारण मी असं म्हणलं नाही की मी हेलिकॉप्टर मधून जाईन म्हणून, कारण देन यू आर डिटॅच फ्रॉम युअर जवान. मी त्यांच्याबरोबरच चढत जर तुम्ही गेलात तर त्यांना वाटतं की हा मनुष्य आपल्याबरोबर सगळे काम करतोय, तर ते एक वेगळी अटॅचमेंट होते. दिस आय वुड हॅव टोटली मिस्ड इफ आय हॅड वर्क ओनली इन मध्य प्रदेश. त्याच्यानंतर मी जेव्हा हेडक्वार्टर ITBP मध्ये आलो तेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये फाईल्सचं काम कम्पॅरेटिव्हली खूप व्यवस्थित होतं. तुम्ही पण आता हे बघतच असाल. तर मला फाईल्स चालवण्याची सवय नव्हती. म्हणजे कसं की मी मध्य प्रदेशमध्ये फील्डमध्ये राहिलो. फील्ड पोलिसिंग इज टोटली डिफरंट थिंग. तर तो पण मला अनुभव आला की फाईल्स कशा म्हणजे, आणि ऑल दिस थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू बिकम अ कम्प्लीट ऑफिसर. ऑल दिस थिंग बिकम व्हेरी इम्पॉर्टंट. नेमका हाच प्रश्न आहे, नेमका याच्याशीच प्रश्न आहे की परिपूर्ण ऑफिसर होण्यासाठी मॅम तो जो दुसरा प्रश्न आहे जो यंग ऑफिसर साठीचा, तो विचारून घ्या सरांचा. सर, तुमच्या 31 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये काय तुम्ही लेसन्स शिकलात आणि काय ऍडवाइस राहील आमच्यासारख्या यंग ऑफिसर्स? मी 2-4 ऍडवाइस द्यायचा प्रयत्न करेन. म्हणजे मी खरं तुम्हाला माझ्या अनुभवांवरनं जे शिकलो ते सांगायचा प्रयत्न करतोय. एक तर तुम्ही सुद्धा मॅम हे बघितलं असेल की सेंट्रल गव्हर्नमेंटचं किंवा इव्हन स्टेट गव्हर्नमेंटचं ऑफिसेस किंवा मशिनरी इतकी वेल ऑइल्ड मशिनरी असते की बरेच लोक नुसतं वेळ काढत राहिले तरी सुद्धा ते ऑफिस चालत राहतात. खरंय. पण ती चांगली गोष्ट नाहीये. जनता तुमच्याकडनं हे एक्सपेक्ट करत नाही की तुम्ही टाइमपास कराल. जनतेला इफ आय एम अ पोलीस ऑफिसर दे वुड एक्सपेक्ट की लोकांना माझा दरारा वाटला पाहिजे, चांगल्या लोकांना माझी मदत वाटली पाहिजे, चांगल्या लोकांना वाटलं पाहिजे की यांच्याकडे मी गेलो तर मला मदत करायचा प्रयत्न होईल. सो पहिला जो माझा मी रिक्वेस्ट किंवा सबमिशन सगळ्यांना करेन दॅट यू हॅव टू बी प्रोएक्टिव्ह. तुम्ही ज्या लेवलवर एखाद्या ऑफिसमध्ये कामाला लागता त्या लेवलच्या वरच्या लेवलवर तुम्ही बाय द एंड ऑफ 2 years 3 years तर तुम्ही घेऊन गेलात, then only that is your contribution. And this is always a very big challenge. कारण बऱ्याच वेळा ऑफिसेस व्यवस्थित सेट असतात. इव्हन सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आता सगळ्या ठिकाणी ई ऑफिस आहे किंवा अजून आहे. सो असं सुद्धा इम्प्रेशन तुमच्या डोक्यात येऊ शकेल की बाई काय करायचं, हे तर आहेच व्यवस्थित आहे, अजून वाढवणार काय. पण तसं नाही. प्रत्येक ऑफिसेसमध्ये जिथे तुम्ही घेता त्याच्यापेक्षा तुमच्या वरच्या लेवल ऑफ फायनल्स मध्ये घेऊन जाण्याची एक स्कोप असतो. दॅट इज वन थिंग. सेकंडली जे माझं एक सांगणं आहे की तुम्हाला आपल्याला सगळ्यांना वाटत असं वेगवेगळ्या ऑफिसर्स आपण पाहतो की हा ऑफिसर असं करतो आणि ह्याच्यामुळे तो सक्सेसफुल झालाय, तो त्याची ती स्टाईल आहे. वी मस्ट ट्राय टू फॉरगेट कोणाची काही स्टाईल आहे. यू मस्ट डेव्हलप युअर ओन स्टाईल. सो बी युअर सेल्फ इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच यू मस्ट हॅव. कारण काय आपण वेगळ्या ऑफिसर्सनं जे आपल्या मनाविरुद्ध असेल किंवा जे आपल्या एक मानसिक भूमिकेच्या विरुद्ध किंवा तशा त्या भूमिकेत बसणारं नसेल आणि तसं सुद्धा आपण करायला गेलो तर आपण धेडगुजरी होणार. म्हणजे ना तो आणि ना मी अशा टाईपच्या मध्ये स्थितीत राहणार. तो बी युअर सेल्फ इज सेकंड थिंग. थर्डली मी फार विचार करून माझा एक प्रिन्सिपल माझ्या डोक्यात येतं की प्रेम आदर या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे असं की इफ आय एम एन IPS ऑफिसर I would get certain type of deference by my own people. ठीक आहे, हा IPS आहे, ऍडिशनल SP असेल, SP असेल, IG असेल, DIG असेल, DG असेल. पण मला ठीक आहे, मी आल्यानंतर ते सर सॅल्यूट या सगळ्या गोष्टी करतील. पण जर मला त्याच्या वर जाऊन काही ते अर्न करायचं असेल तर दॅट इज कॉल्ड एज रिस्पेक्ट. आणि ही जी गोष्ट दिस इज एक्झिस्टिंग इन ऑल रिलेशनशिप. दिस इज नॉट ओनली इन IPS किंवा दिस इज एक्झिस्टिंग इन बिटवीन पती अँड पत्नी ऑल्सो. की प्रेम तुमच्यात असेलच पण रिस्पेक्ट इज समथिंग वेन यू गेट अ व्हेरी कॉन्फिडंट इम्प्रेशन अबाउट अ पर्सन की भाई हा माणूस जो ह्या व्हॅल्यूजना स्टँड करेल, he will fight for those values. अगर मी त्याला प्रॉब्लेम सांगितलं तर he will stand for those values. That type of dependability, that type of reliability जर तुमच्यात आली तर माझ्या मते दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी आमच्या ऑफिसर्स मध्ये सुद्धा माझ्या सुद्धा जे ज्युनियर असतील त्यांना वाटलं पाहिजे की इफ दे कम टू मी विथ अ प्रॉब्लेम देर आर सर्टन थिंग्स विच आय विल डेफिनेटली ट्राय टू हेल्प देम आणि देन आय विल गो आउट ऑफ माय वे टू हेल्प देम. इफ आय डेव्हलप दॅट ट्रस्ट किंवा
चांगल्या माणसाला वाटलं पाहिजे की समजा काही वाईट गोष्टीचं त्यांनी माझ्याकडे रिपोर्ट केलं तर आय विल बी अरे जाने दो यार, ठीक आहे, चलता रहता है, वी शुड टेक दिस थिंग्स लाईटली, अशा टाईप मी उत्तर देणार नाही. आय विल टेक दोज थिंग्स सिरियसली. ऑल दिस थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. सो रिस्पेक्टेबिलिटी तुमची वाढली पाहिजे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि लास्ट मी एक म्हणजे कारण मी खूप जास्ती यात सांगू शकेन, पण लास्ट मी अजून एक सांगायचा प्रयत्न करेन की तुम्हाला कुठल्याही पब्लिक ऑफिसेसमध्ये तुम्ही हेल्प केली पाहिजे. दॅट इज द ओनली थिंग वाय वी आर एक्झिस्टिंग. द एंटायर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन ही इज हिअर टू हेल्प पीपल अँड हेल्पिंग मीन्स गोइंग आउट ऑफ द वे. म्हणजे असं की तुम्हाला जे त्याच्या पुढे जर जाऊन तुम्ही केलं तर दॅट इज द ऍक्च्युअली क्रक्स ऑर दॅट इज द थिंग विच यू आर मध्ये तुम्ही केली पाहिजे आणि ते तुमच्या कामाचं एक यश असेल. तर ठीक आहे मी आता जास्त वाढवत नाही, पण अजून एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो की सगळ्यांना हे एक बऱ्याच बाहेर लोकांना वाटतं की खूप सगळीकडे वाईट गोष्टी आहेत आणि कोणीच चांगलं राहिलेलं नाहीये, सगळेजण असे. पण मी तुम्हाला सांगतो खरं तसं नाही. तुम्हाला विदिन गव्हर्नमेंट ऑल्सो यू विल गेट, त्याचं पर्सेंटेज काही वर्षापूर्वी असेल त्याच्यापेक्षा आता कमी झालं असेल, जास्त झालं असेल, दॅट इज मी विवादात जाणार नाही. माझा असा अनुभव आहे की तुम्ही जर चांगल्या मूल्यांसाठी जर स्टँड झालात आणि तुम्ही हे केलं तर तुम्हाला कुठनं तरी मदत होतेच. आणि तुम्हाला तो तुमच्यातला जो एक चांगलापणाचा सैद्धांतिक आदर्शवादाचा किंवा आयडियालिझमचा जो एक भाग असेल तो जागृत ठेवणं हा तुमच्यासाठी सगळ्यात मोठा एक चॅलेंज आहे. आणि ज्या एक कमिटमेंटचं, ज्या एक ध्येयाचं तुमच्या नोकरीच्या सुरुवातीला तुमच्या मनात जी इंटेन्सिटी होती ती जर नोकरीच्या नंतर 30 वर्षानंतर 35 वर्षानंतर जर तुम्ही ठेवलीत तर दॅट इटसेल्फ इज अ साइन ऑफ सक्सेस ऑफ युअर सर्व्हिस. सर, याच विषयामध्ये जेव्हा आपले विविध सेंट्रल डेप्युटेशनचे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आपल्याकडे आल्या आणि नाही आणखीन मिनल मॅडमचा आणखीन प्रश्न आहे सोनाली, तर त्या विविध जबाबदाऱ्यांच्या बाबतीमध्ये प्रत्येक वेळेस आपण काही ना काहीतरी त्या जबाबदाऱ्यांशी आवश्यक असणाऱ्या एक होमवर्क म्हणा किंवा एक पूर्वतयारी आपण केली असेल. मिनल मॅडमचा एक स्वतःचा प्रश्न येतो, त्यांचा प्रश्न असा त्या स्वतःच विचारतील, तो स्पेशली एनएसजीच्या बाबतीमधला आहे की त्यासाठीची. मिनल मॅडम, आपण आपला प्रश्न विचारा स्वतःचा. सर, प्रेझेंट तुमची जी असाइनमेंट आहे एनएसजीची त्याच्यासाठी तुम्ही काही पूर्वतयारी केली किंवा काही स्पेशल ट्रेनिंग घेतली का? म्हणजे मिनल मॅडम आता विचारत होते तेच ना, आता दिसत नाही. नाही बरोबर आहे मिनल मॅडम, तुमचं म्हणणं बरोबर आहे की एनएसजी साठी. पण एनएसजी मध्ये सुद्धा माझं पोस्टिंग झालं तेव्हा मला स्वतःला माहित नव्हतं. मी तेच म्हणतो की आता मी जेव्हा एनएसजीत आलो तेव्हा मला एनएसजीच्या बाबतीत पण खूप डिटेलमध्ये माहित नव्हतं. आता एनएसजी हा असा फोर्स आहे की जो एक स्वतःमध्ये एक युनिक फोर्स आहे. म्हणजे आमच्या इथे सीएपीएफचे ऑफिसर्स तर आहेतच, पण 53% आर्मीचे ऑफिसर्स आणि आर्मीचे लोक सुद्धा आहेत. तर अशा, आणि तुम्हाला बाहेरनं म्हणजे मी स्टेट गव्हर्नमेंटमध्ये म्हणून मी म्हणतो सेंट्रल डेप्युटेशनवर यायला पाहिजे. तुम्हाला एवढ्या गोष्टी कळतात म्हणजे यू विल नॉट बी, म्हणजे स्टेटमध्ये वी हॅव अ बटालियन विच इज कॉल्ड एज टेक्निकल सपोर्ट ग्रुप. आमच्याकडे जी इक्विपमेंट आहे इतक्या चांगल्या दर्जाची आहे. जिथे आमचं काउंटर टेररिझम ऑपरेशन असेल तिथे आमचं स्वतःचं आम्ही इन्सिडेंट कमांड पोस्ट हे करू शकतो. आणि तिथनं म्हणजे आता ठीक आहे मोबाईल असल्यामुळे तुम्ही मोबाईलच्या थ्रू पण हे काही वर्षापासून आम्ही करू शकायचो. किंवा अँटी ड्रोनची जी टेक्नॉलॉजी आहे ती. तर केनाईन मधलं तुम्हाला आमचं जे आमचे डॉग्स आहेत, बेल्जियम मॅलिनोवाचे जे डॉग्स आहेत तुम्ही बघितले असतील, जर्मन शेपर्ड टाईपच दिसतात. त्यांच्या आम्ही केनाईन विजन सिस्टीम, म्हणजे आता समजा टेररिस्ट कुठे जर असेल आणि तो हे करता म्हणजे तो अटॅक करत असेल तर त्याचं कुठे लोकेशन आहे काय बघण्यासाठी आता ह्युमन बिंगला जायची जरूर नाही. अतिशय चोर मार्गाने आदिवास आवाज न करता एखादा तो आमचा जो बेल्जियम मॅलिनोवा जाऊ शकतो. त्याच्या डोक्याला जी सिस्टीम लावलेली असते त्याच्यातनं आम्हाला पण ते दिसत राहू शकतो की तो काय करतो. आणि तो इतका जास्ती अग्रेसिव्ह आणि इतका फेरोशियस डॉग आहे की तो समजा त्याला तो दिसला टेररिस्ट विथ अ वेपन तर तो गेला टेररिस्ट मध्ये. एवढ्या त्याच्या अंगात एक हे असतं. ह्या सगळ्या गोष्टी स्टेटमध्ये कम्पॅरेटिव्हली माहित नसतात. आता ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम बऱ्याच स्टेट्सनी याच्यात चांगलं प्रगती केली आहे. म्हणजे महाराष्ट्रात फोर्स 1 जो आहे तो चांगल्या दर्जाचा फोर्स क्रिएट झालेला आहे. पण या सगळ्या सेंट्रल लेवलवर आल्यामुळे या सगळ्या गोष्टींची जास्ती माहिती मिळते.
आणि NSGत मी आल्यानंतर या ऑर्गनायझेशनशी, आर्मीच्या ऑफिसर्सशी, आर्मीच्या एकेका कोर्स कसे ते चालवतात, कसे हे करतात, ह्या गोष्टीची जास्ती माहिती मिळाली. म्हणजे मला फार एक चांगली जाणीव झाली जी की स्टेटमध्ये व्हायला पाहिजे, करायला पाहिजे, की आर्मीमध्ये ट्रेनिंगला फार महत्व दिलं जातं. आजच आम्ही आता जस्ट मी येतोय, आमच्याकडचे 2-3 कर्नल्स आता ते हायर कमांड कोर्स साठी मऊमध्ये चालले, आणि इव्हन दो दे आर व्हेरी सिनियर ऑफिसर्स, दे आर कर्नल लेवल ऑफिसर्स, ते मऊमध्ये परत 1 वर्षाचा कोर्स करते. सो ऍट ईच अँड एव्हरी लेवल देर इज सच अ कॉन्सन्ट्रेटेड इनपुट की त्यांची लेवल तुम्ही जेव्हा त्यांच्याशी इंटरॅक्ट कराल तेव्हा तुम्हाला खूप चांगलं वाटतं, कारण त्यांच्या फील्डमध्ये ते फार चांगले डेव्हलप होतात. तसं टेक्निकल सपोर्ट ग्रुप मध्ये आमचा जो कर्नल आहे त्याचं जर त्यांची जी कामाची लेवल बघितली, नॉलेजची लेवल, तो बरं वाटतं की अशा अधिकाऱ्यांना, म्हणजे अशा प्रकारचे अधिकारी आहेत, या प्रकारची CAPFचे ऑफिसर्स, IPS ऑफिसर्स हे सुद्धा चांगले असतात, पण एकेका वेगवेगळ्या फील्डमध्ये एवढं एक्सपर्टीज तयार करण्याची जरुरी पोलीस ऑर्गनायझेशनला सुद्धा आहे. आता आपण ज्याची आठवण केली कुत्र्याची, आणि कुत्र्याचा आवाज पण आपला ऐकू आला, म्हणजे किती समाज संयोग आहे आता. ऍक्च्युली आमच्याकडे पण जर्मन शेपर्ड आहे, त्याने बहुतेक याचं कौतुक ऐकलं असेल की बेल्जियम कौतुक करून त्याला राग आलेला दिसतोय. एकूणच काय की प्रत्येक ठिकाणी माणसांच्या भावना आणि माणसांच्या संदर्भातली जी माणुसकी आहे ती प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी व्यक्त होताना दिसते. आणि आपला जो संपूर्ण करिअर झालेला आहे त्यात मला वारंवार असं जाणवत आहे की तिथे प्रत्येक ठिकाणी आपण माणुसकी जपतच पुढे चाललेला आहात. एक साधं उदाहरण, आता आपण आपला जे फेसबुक लाईव्ह पाहतोय त्यातलं एकाने सांगितलं, एका विद्यार्थ्यांनी त्याचा अनुभव सांगितला की दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या वतीनं जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा त्यांच्यासाठी जे ऍस्पिरंटचे मुलं होती ती सगळी अडकून होती आणि ते जेवणासाठीच्या त्यांची अवस्था खूपच वाईट होती, आणि त्या व्यवस्थेमध्ये दिल्ली मराठी प्रतिष्ठान आपोआप लागलं, आणि त्याच्यामध्ये बिहाइंड द कर्टन म्हणा, आपला पण त्याचा एक काहीतरी रोल होता, आणि आपण पण त्याच्यात माणुसकीचा एक मोठा एक हात दिल्ली मराठी प्रतिष्ठान त्या मुलांपर्यंत पोहोचवला. ही वारंवार सर्वच ठिकाणी, किंवा आपल्या ITBPच्या तिथल्या CISFच्या स्टाफला, ITBPच्या स्टाफला त्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा व्हायचे नाहीत, परंतु ती अकाउंटमध्ये पैसे जमा करण्याची व्यवस्था असेल, डायरेक्ट प्रत्येक निर्णयामध्ये आपल्या कुठेतरी ओलावा, प्रेम आणि माणुसकी अशी लपलेली आहे जागोजागी. त्याचे विविध उदाहरणं मला दिसली, पण ती सर्वांच्या समोर पण आली पाहिजेत. त्यामुळं ते पण अनुभव आपण असे उपक्रम काय राबवले की ज्याच्यामध्ये प्रायोरिटी माणुसकी, आपला स्टाफ जो आपल्यासाठी लढतो त्याच्यासाठी पण आपण अनेक निर्णय घेतले, ते निर्णय सगळ्यांना परिचित होऊन जाऊ द्या. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मला पोलीस ऑर्गनायझेशनच्या आत राहताना मी माझ्या लोकांच्यावर काही गोष्टी त्यांच्या चुकीच्या असतील तर मी कारवाया पण केलेल्या आहेत, मी कडक राहायचा पण प्रयत्न करतो पण तुम्हाला सांगतो, मी पोलीस खात्यांमध्ये इतके तन्मय, तुम्हाला आज सुद्धा तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतके पोलीस करोनाच्यामुळे त्यांना म्हणजे ते स्वतःचे प्राण द्यायला लागतात, तरी सुद्धा तुम्ही ऐकलेत की कुठले पोलीस म्हणले की आम्ही येत नाही म्हणून. ते प्रत्येक वेळेला मी बऱ्याच लोकांना असं बघितलं की दे आर सो प्रोटेक्टिव्ह ऑफ देमसेल्स की हे करणार नाही ते करणार. तुम्ही एका पोलिसाला ऐकलेत असं म्हणलं, आणि महाराष्ट्रामध्ये, मुंबईत, पुण्यात हा प्रॉब्लेम जास्ती आहे, तरी सुद्धा ते, आणि किती दिवस झाले, 3-4 महिने आपण बघतो ते मार्च 20 पासून, तरी सुद्धा ते बिचारे ड्युटी करतात. तर मी तुम्हाला खरं सांगतो, समजा त्यांचे अधिकारी जर त्यांच्या बरोबर उभे असतील तर पोलीस, मी तर एवढ्या वर्षाच्या सर्व्हिस नंतर मला त्यांच्याविषयी भयंकर कृतज्ञता याच्याशिवाय काही भावना माझ्या डोक्यात नाही. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, कृतज्ञता आणि आदर अर्थात. दुसरी गोष्ट, पण त्यासाठी तुम्ही, परत मी नेहमीच म्हणतो की यू हॅव टू लीड फ्रॉम द फ्रंट. तुम्ही ऑफिसमध्ये बसून आदेश देणारे असाल तर तुमचा आदेश कोणी पालन करणार नाही, पण तुम्ही तर स्वतः उभे असाल तर तुमच्यावर सगळे लोक मी म्हणजे हे सगळे आपले 100% लिहून देऊ शकतो. पण मी दुसरी गोष्ट सांगतोय, माझ्या डोक्यात जे मी तुम्ही म्हणलात ना की माणुसकी किंवा हे, एक तर माझ्या व्यक्तिगत अनुभवात मला असं कळलं की लोकांना मदत करणं याच्याशिवाय दुसरं कुठलीही गोष्ट श्रेष्ठ असू शकत नाही. मला काही लोकांनी माझ्या आयुष्यात मदत केली, त्यातले बरेच लोक आज मला माहीत सुद्धा नसतील, किंवा मी त्यांना त्यांची परतफेड मी करू शकत नाही. पण
ती सायकल मी चालवत राहणं. आणि माझं हे पण सांगणं आहे की जेवढं मी समजा माझ्याकडे कोणी अधिकारी आला आणि त्यांनी मला काही काम सांगितलं, मी म्हणलं ठीक आहे मैं भेज देता हूं, मैं फाइल पे कागदावर लिहिलं की मे इन्श्युअर नेसेसरी ऍक्शन. तर याचा अर्थ मी काहीच करत नाहीये. समजा मला वाटलं की त्याची जेन्युइन केस आहे तर मी आउट ऑफ द वे गेलं पाहिजे, काहीही करून त्याचं काम झालं पाहिजे यासाठी मी प्रयत्न केला पाहिजे. मग त्यासाठी 5 लोकांची फोन करायला लागला तरी मी केला पाहिजे. बऱ्याच वेळा लोकांना माझ्या वागण्याचं आश्चर्य वाटतं की मी छोट्या गोष्टीसाठी सुद्धा खूप वेळ ह्याला फोन कर, त्याला फोन कर, तिथनं असं करतोय. मला सुद्धा काही वेळ थोडं विचित्र वाटायला लागतं, पण नंतर मला जेव्हा ते होतं तेव्हा वाटतं की येस, असंच मदत अशीच केली पाहिजे. एकदा तुम्ही काम हातात घेतला असं टाकू नये म्हणतात, तशी स्थिती आहे की एकदा तुम्ही कोणाला काम करण्याचं हे हातात घेतलं की तुम्ही त्याला कम्प्लीट मदत केलीच पाहिजे. दॅट इज वन थिंग. सेकंडली, विदिन अन ऑर्गनायझेशन मी तुम्हाला सांगतो की कोणालाही ह्याची काही फार किंमत नसते की तुम्ही प्रोफेशनली किती ग्रेट आहात. म्हणजे मी समजा आयजी असेल तर माझ्यावरचा कोणी अधिकारी असेल, किंवा मी डीआयजी असेल तर माझ्यावर आयजी असेल, किंवा मी एसपी असेल तर डीआयजी माझ्यावर असेल. नो एसपी इज बॉदर्ड अबाउट द प्रोफेशनल कॅलिबर ऑफ द एसपी ऑफ द डीआयजी. ठीक आहे, म्हणजे चांगला असला पाहिजे, प्रोफेशनल कॅलिबर फार महत्वाची गोष्ट आहे. पण माझ्यासाठी काय मॅटर करतं की मला माझ्या प्रॉब्लेम मध्ये किंवा माझ्या आयुष्यात तुमचं काय स्थान आहे. माझ्या घरचे प्रॉब्लेम असताना तुम्ही मला मोकळीक दिलीत का, किंवा माझ्या समस्यांमध्ये तुम्ही काही मला हे केलं, किंवा माझ्याशी तुम्ही कसे वागलात, तर ते फार महत्वाचं राहतं. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आमच्याकडे करोनाचे बरेच केसेस एनएजी मध्ये पण झाले आणि आम्ही छोट्या छोट्या गोष्टी केल्या. म्हणजे कसं की आम्ही जे पॉझिटिव्ह केसेस होते ते आणि बाकी काही ऑफिसर्स यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप वेगळे बनवले आणि सतत आम्ही एकमेकांचं त्याच्यात टच राहिलो. काही प्रॉब्लेम असेल तर ये वहां पोहोचाना आहे वगैरे. मला माहिती आहे या सगळ्यात तसं म्हणलं तर अननेसेसरी गोष्टी नसत्या केल्या तरी त्यांचं ते चालू झालं, पण केल्यामुळे त्यांना असं वाटलं की अटॅचमेंट त्यांच्या बरोबर उभी आहे. काही अटॅचमेंट प्रॉब्लेम असेल तर ते कधी सांगू शकतात आणि आम्ही लगेच रश करू. आणि आम्ही रोज सारखं फीडबॅक पण घ्यायचो की ये वहां नाही है, ये इसको पोहोचा दो. जे लोक परत होऊन आले त्यांना आम्ही हिरो सारखं, त्यांना वी रिअली कॉल देम हिरोज, आणि त्यांना आम्ही चांगल्या भेटी दिल्या सगळ्यांना की स्वागत आहे. हे सुद्धा छोटीशी गोष्ट आहे कोणाला त्या भेटीची, पण त्याच्यातनं वाटतं की ही माझी ऑर्गनायझेशन माझ्या बरोबर उभी आहे. मला काही लोकांनी मेसेज केले की आमच्या घरच्या लोकांनी सुद्धा जेवढे विचारपूस केली नसेल तेवढे तुम्ही कंटिन्युअस विचारपूस करत राहिलं. ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. सो बरोबर, ऑर्गनायझेशन मध्ये ह्युमन एलिमेंट्स फार महत्वाचे आहेत, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. अगदी हेच प्रश्न म्हणजे असाच विषय घेऊन एक पुस्तक मी अनुवादित केलं, खाकीतील माणूस. आणि या कार्यक्रमाचा जेव्हा प्रचार करत होतो तेव्हा त्याच्यामध्ये मी लोकांना सगळ्यांना माझ्या फेसबुक मित्रांना असं आवाहन केलं की आपल्याला आपल्या अनुभवामध्ये खाकीतल्या माणसाचे चांगले अनुभव, वाईट अनुभव तर सर्वजण मानतात, प्रत्येक जण त्याच्याबद्दलचे त्यांच्या मनामध्ये एक इमेज तयार झाली असते, पण चांगले अनुभव टिपा. आणि अनेकांनी खूप चांगले त्यांच्या आयुष्यात जे पोलीस डिपार्टमेंटचे लोक भेटले त्याचे अनुभव लिहिले. पण असं करून सुद्धा जो फील्ड वरती प्रतिमा घेऊन उभा असतो पोलीस म्हणून, त्याच्यामधले आपले कॉन्स्टेबल आहेतच, त्यांनी जे आपलं स्वतःचं पहिलं आपलं मनोगत आणि आपलं मनोबळ दोन्ही बोलून दाखवलं. त्यांचे स्वतःचे 2 प्रश्न आहेत जे त्यांना फेस करायला लागतात, किंवा त्यांना तसं लोकांना त्यांच्याबद्दलची प्रतिमा अशा प्रकारच्या लोकांच्या मनामध्ये उभी असते. मोहनजी, आपले 2 प्रश्न आहेत जे आपल्या मनामध्ये आहेत, जे लोकांच्या समोर जात असताना तुम्हाला सातत्यानं भेडसावत असतात, ते प्रश्न विचारा. अच्छा मोहनजी एक मिनिट. रामदासजी, मी एक गोष्ट अजून मॅडमना ते सांगत होतो सर की काय गोष्टी, तर अजून एक गोष्ट मला माझ्या डोक्यात आता आली ती मी फार महत्वाची मला वाटते. सांगा ना. की बऱ्याच लोकांना सरकारी सर्व्हिसेस मध्ये जसं मी म्हणलं की काही केलं नाही तरी चालू राहतं, काही लोकांना वाटतं की असं करणं. तो एक पॉईंट झाला. दुसरा माझा पॉईंट आहे की मॅथमॅटिक्स मध्ये किंवा फिजिक्स मध्ये जे नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन जे म्हणतात ना, की इमानदारी ही एक नेसेसरी कंडिशन आहे. तुम्ही इमानदार असलंच पाहिजे, पण इमानदारी इज नॉट अ सफिशियंट कंडिशन. म्हणजे असं की हे पेन सुद्धा खूप इमानदार आहे, म्हणजे ते काही कारवाई कोणाला त्रास देत नाही, पण अशा प्रकारच्या इमानदारीला काही अर्थ नाही. इमानदारीच्या बरोबर दमदारी असणं फार जरुरीचं आहे. म्हणजे ज्या फील्डमध्ये तुम्ही असाल, मी समजा एक पोलीस ऑफिसर असेल तर माझ्या इथे लोकांना वाटलं पाहिजे की जर गुंड आहे किंवा काही अँटी सोशल एलिमेंट्स आहेत तर त्यांना एक वाटलं पाहिजे की हा माणूस आपल्याला काही त्याच्या
ताब्यात जेव्हा कुठल्या गोष्टी येतील तर सोडणार नाही. सोडणार नाही. हा. आम्ही कुठल्याही पद्धतीने त्याला अप्रोच करू शकत नाही ही पण त्याला खात्री पाहिजे. खरंय. तिसरी गोष्ट, सामान्य माणसाला ज्याला त्रास होतो त्याला असं वाटलं पाहिजे की ह्यांच्याकडे गेलं तर मदत मिळेल. सो इमानदारी विदाऊट दमदारी माझ्या मते काहीच कामाची नाही. सो रिझल्ट, आणि त्यासाठी तुम्हाला स्ट्रेस घ्यावा लागतो. ही अतिशय साधी गोष्ट नाही. म्हणजे तर तुम्हाला टेन्शन येतं, ते लोक पण तुम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करतील, ते लोक 50 तुमच्या विरुद्ध अशी तशी करायचे प्रयत्न करतील. ऑल दिस इज अ पार्ट ऑफ द गेम. बट इफ यू रिअली वॉन्ट टू बी अ गुड ऑफिसर देन केवळ इमानदारी च्या माझ्या मते सफिशियंट नाहीये. सो दॅट ऑल्सो इज. आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने येतं. बरेच ऑफिसर्स मी पाहतो की काही समजा असेल तर सीन किंवा म्हणजे आपल्याला दिसलंच नाही असं दाखवायचं. असं नाही न करता तुम्ही हेड ऑन घेणं हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. मोहनजी प्लीज. मोहन विचारा. आवाज मोहनजी आवाज येत नाही तुमचा आपला. सर, माझा प्रश्न असा आहे की पोलीस शासनाचे सेवक आहेत, मग राजकारणी माणसे पोलिसांना एखाद्या नोकरासारखी वागणूक का देतात सर? मी तुम्हाला खरं सांगू का, एक तर आपण शासनाचे सेवक नाही आहोत, आपण भारताचे संविधानाचे सेवक आहोत. आणि भारताच्या जे घटनेमध्ये लिहिलेलं आहे, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि अन्य अत्यंत महान व्यक्तींनी आपल्याला दिली, ती आपल्यासाठी वंदनीय आहे. त्यामुळे आपण शासनाचे सेवक आहोत असं मानून नाही घेतलं. दुसरं, समजा राजकारणी लोक, मी तुम्हाला सांगतो की कोणी कसं कशाची वागेल तर त्या माणसावर डिपेंडंट आहे, पण ते तुमच्याशी तसे वागू नयेत हे तुमच्या वागणुकीवर तुम्ही ठरवलं पाहिजे. काही ऑफिसर्स तुम्ही म्हणता ते असतील असे की अशा प्रकारे वागवून घेत असतील म्हणजे, पण मला माझ्या नोकरीमध्ये कोणी असं नाही वागवलेलं कधी, कारण मी वागवून पण घेणार नाही. सो म्हणून मी म्हणलं की, आणि त्याचा मला त्रास सुद्धा होऊ शकतोय. मी ज्या गोष्टी सांगतोय त्या सगळ्यांच्या फुलांच्या पायघड्यावरनं चालणाऱ्या ज्या गोष्टी नाहीयेत त्या. म्हणजे हे जे मी सांगतोय त्याच्यात तुम्हाला तणाव निर्माण होईल, तुम्हाला त्रास होईल, तुम्हाला ते काही हे करू शकतील, पण तरी सुद्धा तुमचा आत्मसन्मान महत्वपूर्ण आहे. तुम्ही शिवाजी महाराजांचं मगाशी वर्णन करत होते. शिवाजी महाराज दिल्लीवरनं तेव्हा सुद्धा त्यांचा अपमान झाला म्हणून तेव्हा त्यांनी असा विचार केला नाही की बादशाच्या दरबारात आहोत आपण, आता काहीतरी केलं तर उगाच कारवाई होईल. सो आपण जर त्यांचा आदर्श मानत असू तर त्यांच्यापासून काही प्रेरणा घ्यायची असेल तर आपण खूप छोटे आहोत, पण तरी सुद्धा आपल्या डोक्यात पण हे पाहिजे की आपण, मला तुम्ही ठीक आहे, मी विनयशील असू शकीन, मी डिसिप्लिननी काम करेन, पण डिसिप्लिनचा अर्थ असा नाही की मी माझ्याशी तुम्ही कसंही वागावं. आणि माझ्या मते हे प्रत्येक व्यक्तीच्या एका आपल्या कंडक्टवर फार डिपेंडंट आहे. आणखी एक प्रश्न आपला होता मोहनजी. हा सर, माझा दुसरा प्रश्न असा आहे की भ्रष्टाचार फक्त पोलीसच करतात का? मग पोलिसांना सर्वात भ्रष्ट का म्हटलं जातं सर? का सांगतो मी तुम्हाला मोहनजी, भ्रष्टाचार फक्त पोलीस करत नाहीत हे गोष्ट वेगळी आहे, पण अशा प्रकारचा आर्ग्युमेंट आपण एवढ्यासाठी सुद्धा केलं नाही पाहिजे की दुसरा करतो म्हणून माझं करणं कुठल्याही पद्धतीने समर्थनीय ठरत नाही. दॅट इज वन थिंग. सेकंडली, पोलिसांकडे कुठला माणूस येतो, बाकी ठिकाणचे जेव्हा येतात लोक, तेव्हा त्या लोक दोघं पार्टी सामील असतात. म्हणजे असं की समजा मी जमिनीचं काही करून घेणार असेल तर मला पण त्याच्यातला फायदा आहे, तो समोरचा माणूस पण काहीतरी करत असेल तर त्याला पण फायदा आहे. सो आळीमिळी गुपचिळी. पण पोलिसांमध्ये तुमच्याकडे जो माणूस येतो तो पीडित माणूस आहे, तो त्रासलेला माणूस आहे. घरी भांडण झालं म्हणून पत्नी आली किंवा अजून कोणी आलं, बिल्डर त्रास देतोय म्हणून भाडेकरू आला, गुंड त्रास देतो म्हणून अजून कोणी आला, त्याला जर तुम्ही नीट नाही हे केलं तर तो तुमच्याविषयी बोलणारच. आणि त्यांनी बोललं पण पाहिजे, कारण तुम्ही तिथे बसताच एवढ्यासाठी की तुम्ही त्याचं काम करावं. आणि भ्रष्टाचाराचं पोलिसांच्या भ्रष्टाचाराच्या मी कुठल्याही पद्धतीने समर्थन करत नाहीये, आणि ते चूकच आहे. आणि त्या माणसाला पण तुम्हाला हे पण सांगतो की पोलिसांची जी इमेज होते त्याच्यात केवळ त्यांच्या भ्रष्टाचारामुळे इमेज झालेली नाहीये, ती निगेटिव्ह लोक, कारण पोलिसांची जी कारवाई अशी असते त्याच्यात एक पार्टी नेहमी तुमच्याशी असंतुष्ट राहणारच आहे.
हो सर, बरोबर आहे. मी जे उदाहरण सांगितलं जमिनीचं असेल, समजा मी माझ्या जमिनीचं काहीतरी रेकॉर्ड मध्ये गडबड केली तर मी सुद्धा खुश आहे, तो अधिकारी सुद्धा खुश आहे, तो कोणीच असंतुष्ट नाही. पण पोलिसांमध्ये तुम्ही जेव्हा 4 लोकांविरुद्ध कारवाई करता तेव्हा ते 4 लोक तुमच्या विरुद्ध होतातच. हो तर त्याच्यामुळे आपल्याबद्दल काय लोक म्हणतायत किंवा इमेज काय भ्रष्टाचार, तुम्ही जर भ्रष्ट नसाल तर तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप कधीही होणार नाही, तुम्हाला सांगतो. अगदी बरोबर सर. तुमची स्वतःची इमेज तुमची मदत करेल आणि ती इमेज तुमची मोठी एक ढाल पण ठरेल. हो माझा असा अनुभव की जे अधिकारी स्ट्रॉंग असतात, जे अधिकारी भ्रष्ट नसतील, जे अधिकारी म्हणू शकतील की मी एक पैशाचा आतापर्यंत भ्रष्ट काम केलेलं नाहीये, त्या अधिकाऱ्यांच्या वाट्याला जायला सुद्धा लोक घाबरतात. हा, असं सुद्धा होऊ शकेल, त्यांना साईडलाईन पोस्टिंग दिलं किंवा त्यांना नीट हे केलं नाही असं होऊ शकेल. मी प्रत्येक देर इज नथिंग लाईक साईडलाईन पोस्टिंग. तुम्ही लोकांना वाटतं की जिल्हा पोस्टिंग म्हणजेच महत्वाचं, तेच मी तुम्हाला आर्मीचं उदाहरण एवढ्यासाठी देत होतो. आर्मीमध्ये आमच्याकडचे जे आजच आम्ही ज्यांना म्हणजे फेअरवेल टाईप हे करून आलो ते कर्नल, दे आर बेस्ट ऑफ द ऑफिसर्स, आउटस्टँडिंग ऑफिसर्स. पण ट्रेनिंग मध्ये जायला त्यांना दे आर टेकिंग प्राईड. आमच्यातले चांगले चांगले कर्नल्स तिथे इन्स्ट्रक्टर्स म्हणून 9 मध्ये गेलेले. सो देर इज नथिंग लाईक साईडलाईन पोस्टिंग. त्यामुळे माझ्या मते भ्रष्टाचाराच्या बाबतीत जी पोलिसांची इमेज आहे ती खूप प्रमाणात त्याच्यात तथ्य सुद्धा असेल, पण जास्ती एवढ्यासाठी तयार होतो की आपण जो माणूस आपल्याकडे पीडित येतो त्याला जर न्याय दिला नाही तर तो जास्ती व्यथित होतो आणि माझ्या मते तो भयंकर मोठी आपल्या पद्धतीने हे होतं. आणि दुसरी गोष्ट मी सांगितल्याप्रमाणे की बरेच लोक त्यांच्या विरुद्ध आपण कारवाई करतो त्याच्यामुळे ते निश्चित रूपे तुमच्या विरुद्ध नकारात्मक पसरवणार. आणि पोलिसांविषयी वाईट ऐकायला, तुम्ही समजा गर्दीच्या ठिकाणी उभे असलात तर पोलिसांविषयी वाईट ऐकायला लोकांना बरं वाटतं. कारण काय की एक जे कंट्रोलचं एक जे दराऱ्याचं जे साधन आहे त्याच्याविषयी नॅचरली दराऱ्या कोणाला दरारा नको वाटतो. घरी असतात मुलांना आई वडिलांच्या दराऱ्या बाबतीत कधी कधी राग येतो, तर तो एक दराऱ्याचा लोकांना एक राग असू शकतो. पण आपण या बाबतीत खूप विचार करण्याची जरूर नाही असं मला वाटतं. तुम्ही स्वतः भ्रष्ट नसणं, तुम्ही स्वतः, कारण काय तुम्ही इतके कॉम्प्लिकेटेड ते करत जाऊ की का झालं, मला तुम्ही म्हणता ते मला कम्प्लीट मान्य. मी नोकरीच्या सुरुवातीला इतका म्हणजे डिस्टर्ब व्हायचो ह्याच्यातनं की का असं विचार करतात. आणि मला असं नंतर लक्षात आलं की ह्याविषयी खूप जास्ती प्रयत्न करणं महत्वाचं आहे. ते इमेज बिल्डिंग हे पोलीस ऑर्गनायझेशन महत्वाचं आहे, पण जास्ती इम्पॉर्टंट आहे की तुमच्या स्फिअर ऑफ इन्फ्लुअन्स मध्ये तुम्ही रिझल्ट जर नीट देत राहिलात, तुम्ही जर अतिशय प्रामाणिकपणे काम करत राहिलात तर या गोष्टी थोड्या थोड्या तुमच्या वाट्याला येतच राहतील. चांगले रिझल्ट सुद्धा तुमच्याकडे येतीलच. सर, या संपूर्ण आपल्या कारकिर्दीमध्ये वेगवेगळे इतरांना कदाचित ते साईड पोस्टिंग जरी वाटत असले तरी सर त्या प्रत्येक पोस्टिंगच्या त्या प्राईडच्या केल्या आणि तेथे प्रत्येक ठिकाणी असं काही काम करून दाखवलंय. तर ते तुम्ही आपण सांगितलंच, पण एक एरिया राहिला जो आपण विदेशात बोस्निया हर्जेगोव्हिन्याला गेलात आणि तिथेही आपण वेगळं अशा प्रकारचं काम केलं. तिथले अनुभव आपण जरा सांगाल. शेवटच्या टप्प्यात आपण आता येतोय त्यामुळं ते अनुभव फक्त आपण एकदा सांगाल. नाही, माझी स्वतःची पोस्टिंग अशी राहिली, म्हणजे मी त्याच्यासाठी कधी प्रयत्न केला नाही. माझी स्वतःची पोस्टिंग अशी राहिली की जी लोकांना नेहमी भयंकर महत्वाची आणि अशी वाटतात की ही फार महत्वाची पोस्टिंग आहे. पण मी त्यासाठी कधी प्रयत्न केला नाही. पण मी अशी पोस्टिंग राहिली नसती तरी सुद्धा मला काही वाटलं नसतं. जिथे तुम्ही आहात तिथे तुम्ही चांगलं काम करणं इज इम्पॉर्टंट. काय लास्ट प्रश्न काय होता म्हणलं तुम्ही? आपण बोस्निया आणि हर्जेगोव्हिन्याला जे गेलात तर तिथला अनुभव फक्त राहिला. बोस्निया हर्जेगोव्हिना मध्ये आम्ही जे गेलो ते म्हणजे 1992 आणि 95च्या मध्ये तिथे भयंकर होतं जे एथनिक क्लिन्झिंग ज्याला म्हणतात की एक कम्प्लीटली बोस्निया हर्जेगोव्हिना हे युगोस्लावियाचा पार्ट होता आणि युगोस्लावियाचं एक पार्ट सर्बिया होता, मॉन्टेनिग्रो, बोस्निया हर्जेगोव्हिना, कोसोवो ही त्यांची वेगवेगळी म्हणजे स्टेट्स होती. बरोबर. जोपर्यंत मार्शल टिटो होते याच्यात सत्तेमध्ये तेव्हा त्यांनी ते स्वतः क्रोएशिया सुद्धा त्याचा पार्ट होता, ते स्वतः क्रोएट होते तरी सुद्धा त्यांनी सर्बियामध्ये त्यांचं खूप म्हणजे हे होतं आणि त्यांनी ते देश एकत्र ठेवला होता. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की युगोस्लाविया असा एक देश होता की ज्याच्यात रशियन आणि अमेरिकन दोन्ही ह्याच्यातनं त्यांना महत्वाचं मानलं जायचं. बरोबर. पण मार्शल टिटोच्या निधनानंतर तो देश विघटन हे झाला आणि एक ज्याला म्हणतात की सर्बियन एक वेगळे झाले प्राईडच्या ह्याच्यासाठी. आणि 92 च्या जस्ट आधी क्रोएशियाला जर्मनीनी हिस्टॉरिकली
क्रोएशिया बऱ्यापैकी जर्मनीच्या जवळ होतं, तर जर्मनीने मान्यता दिली. आणि त्याच्यानंतर ही भीती होती की बोस्निया हर्जेगोविनामध्ये सुद्धा अशा प्रकारे वेगळे होऊ शकेल, म्हणून द्रिना म्हणून एक रिव्हर येतं सर्बियातनं, तिथनं आपलं सैन्य त्यांनी घुसवलं आणि 3 वर्ष भयंकर युद्ध तिथे चालू होतं. त्या युद्धाच्या बॅकग्राऊंडवर तुझला म्हणून एक जागा आहे तिथे अमेरिकन काही त्यांची हत्या झाल्यानंतर 1995 नंतर इंटरनॅशनल कम्युनिटीने केलं आणि त्याच्यानंतर डायटन अग्रीमेंट झालं. त्या अग्रीमेंटची जी इम्प्लिमेंटेशन होतं त्याच्यासाठी युनायटेड नेशन्स तिथे गेलं आणि युनायटेड नेशन्सनी वेगवेगळ्या देशांकडनं त्यांचे अधिकारी मागवले होते, त्याच्यातनं आम्ही गेलो होतो. सो बेसिकली आमचं जे काम होतं की जे युद्ध झाल्यानंतर जी भयंकर वाताहत झाली होती किंवा जी मनुष्य आणि प्रॉपर्टीची हानी झाली होती, त्याच्यानंतर ती सिस्टीम परत जागी येण्यासाठी काय काय केलं जाऊ शकतं. म्हणजे जसं मी सांगितलं की बोस्नियामध्ये जी एक पॉप्युलेशन होती ती एक 59% बोस्नियामधली एक पॉप्युलेशन कम्प्लीट तिथनं बाहेर गेली होती, पण तरी सुद्धा त्यांची घरं सगळी खाली नव्हती, त्या घरांमध्ये दुसरे लोक राहतच होते. सो देअर वॉज अ लॉट ऑफ डिस्प्लेसमेंट. सो एक मोठा वेगळ्या प्रकारचा एक प्रॉब्लेम होता तो, आणि त्याच्यात सिव्हिल पोलीस मॉनिटर आणि त्याच्यात ह्युमन राईट्स असे वेगवेगळे विषय आम्ही तिथे हँडल करत होतो. सर, पुन्हा मी आपण जो मागचा एक धागा राहिला होता त्या धाग्याशी जोडून घेतो, कारण तो आपल्या करिअरचा फार महत्वाचा एक अंग आणि टप्पा राहिलाय. जिथे मोहनने विचारले किंवा भ्रष्टाचारी असं पोलीस म्हणजे भ्रष्टाचारी असं एक सरधोपट विधान सहजपणे लोकांनी केलं जातं. मध्य प्रदेशमध्ये असतानाही आणि नंतर ITBP मध्ये असतानाही CRC असताना आपल्या नेतृत्वाखाली भरपूर मोठी भरती गेली. ती सगळे विविध प्रकारची भरती झाल्या. त्या सगळ्या भरती प्रक्रियेमध्ये कुठेही एका शब्दाने त्यावरती लक्ष बोट दाखवलं जावं अशा प्रकारची कुठलीच प्रकरण झाले नाहीत. अतिशय ट्रान्सपरंट भरती मध्य प्रदेश राज्यातली असेल किंवा आपल्या सेंट्रल डेप्युटेशन मधली असेल. या प्रक्रियेमध्ये आपण जे एक पाळलं, जी कायमच आपण म्हणताय की जे भ्रष्टाचार हा शब्द डोक्यात यायलाच नको, कारण आपल्या हातात आहे ते आपण कसं राहायचं. तर त्या प्रक्रियेमध्ये सुद्धा आपण अतिशय ट्रान्सपरन्सी राहत जी भरती प्रक्रिया कायमच बदनाम झालेली आहे ती अतिशय ट्रान्सपरंट रित्या आपण ती केली, ती त्यावरती आपण प्रकाश टाका, कारण आता अगदी शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे, वेळ आपण संपत आहे. हो, मी आणि मला खरंच त्या गोष्टीचा पण अभिमान, ऍज SP मी खूप वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये भरती केल्या, यात कधीही शिकायती झाल्या नाहीत. फॉर्च्युनेटली देवानी नेहमी आम्ही पण कधी काही चुकीच्या गोष्टी केल्या नाहीत, पण चुकीच्या न गोष्टी करता सुद्धा काही काही होऊ शकतात, पण नाही झाली. त्याच्यानंतर ITBP मध्ये तर पहिल्यांदी जी सगळ्या भारतभर एक 24 बटालियनच्या म्हणजे 24,000 लोक मी एका बरोबर भरती केली, आणि ती एका वेगवेगळ्या ठिकाणी एवढ्या मोठ्या मोठ्या टेस्ट करायचं होतं. ते एक भयंकरच मोठं एक चॅलेंज होतं. त्याच्यात सुद्धा देअर वॉज नॉट अ सिंगल कंप्लेंट ऑर नॉट अ सिंगल मिसहॅप. आणि मला बरं वाटतं की मी जसं म्हणलं की तुम्ही जेव्हा मायक्रो लेवलवर जाऊन काम करता तेव्हा तुम्हाला तेव्हा टेन्शन राहतं. म्हणजे आता मी एकदम मजेत सांगतो तसं ते झालं नाही. आणि सगळ्यात मोठं म्हणजे की हे मध्य प्रदेशमध्ये जे वेगवेगळ्या विवाद झाले होते, त्याच्यानंतर मी 2015ला तिथे गेलो, तेव्हा सब इन्स्पेक्टरची भरती ही एक फार महत्वाची भरती होती, कारण का सब इन्स्पेक्टरच्या पोस्टला फार महत्व असतं. आणि मी एक हजार सब इन्स्पेक्टर्स मी भरती केले 3-4 बॅचेस. आणि त्याच्यामध्ये इव्हन पत्रकार मला म्हणायचे की सर तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही काही मसालाच दिला नाही आम्हाला. म्हणजे असं की देअर वॉज नॉट अ सिंगल थिंग विच कुड हॅव बीन कंप्लेंट अबाउट. आणि याचं एक तुम्ही हेच गोष्ट करू शकता की तुम्ही ट्रान्सपरंट राहिलं पाहिजे. समजा मुलं, कारण काय सब इन्स्पेक्टर किंवा कुठलीही पोस्ट त्या जो अपियर होतो त्यासाठी फार महत्वाची असते. त्याला समजा काही प्रॉब्लेम असतील तर यू शुड बी अवेलेबल. तुम्ही त्याला समजावून सांगा की दिस इज व्हॉट आय एम डुईंग अँड मी असं अशा प्रकारे करणार, तसं करणार. चान्सेस देण्याच्या बाबतीत समजा जर तुम्हाला प्रक्रियातली जर अलाव करत असेल की ठीक आहे, तुम्ही मी जिल्ह्यात मी SP असताना नंतर त्याच्यावर रिस्ट्रिक्शन झाले, पण मी सगळ्यांना सांगायचो की बाई तुला पळण्यासाठी तुला जर वाटत असेल ना परत पडलो तर मी हे करेन, तर तू आज संध्याकाळपर्यंत जितक्या वेळा पळायचं तेवढं पळ. तू मनात ना असं घेऊन घरी जाऊ नकोस की मी असं मला अजून एक चान्स मिळाला असं तर उद्या नाही देणार. पण नंतर अर्थात त्याच्यावर 3 चान्सची पण लिमिट आली किंवा हे आलं, म्हणजे प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे नियम असतील. पण जितकं तुम्ही ट्रान्सपरंट असाल तितकं समोरच्या माणसाच्या मनात कमी हे राहतं, असं माझं मत आहे. बरोबर. एकूण आपला संपूर्ण प्रवास हा एक तऱ्हेनं जसं म्हटलं की यथा राजा तसा प्रजा जशी असते, तसे जसं नेतृत्व तसं ते तसा आपला स्टाफ घडतो आणि तो आपलं काम पुढे नेत राहतो. आणि त्यामुळेच त्या सेवेची प्रतिमा एक प्रकारची निर्माण होत असते.
नेहमी करताच युपीएससी मध्ये आता अशात आपण जे मॉक इंटरव्ह्यूची इथे ऍक्टिव्हिटी करतो त्याच्यामध्ये सुद्धा असं लक्षात येतं की खूप जे कॅन्डिडेट आहेत त्यांनी आपली फर्स्ट चॉईस ही IPS दिली आहे. हा जो एक बदल झालेला आहे त्यांच्या मानसिकतेमध्ये, आधी IAS साठी तयारी करत असताना IAS नाही मिळाला म्हणून IPS हा बाय नाही चॉईस नाही आहे, पण बाय कंपल्शन काही जण ऑफिसर्स IPS मध्ये आलेले असतात. मात्र आता मला IPS व्हायचं आहे असं ठरवून येणाऱ्यांची संख्या वाढते आहे आणि हे खूप चांगलं द्योतक आहे. आणि त्यासाठी एक काम आपलं कसं असावं आणि आपलं कसं व्यक्तिमत्व असावं इतरांसाठी एक प्रकारचा दीपस्तंभ प्रत्येक सर्व्हिसेस मध्ये उभा राहतोय. आणि आपल्या रूपानं आपण आपला सगळा अनुभव सांगत असताना नेमकं आपल्या करिअर कसं निर्माण करावं हेच आपण सर्वांसमोर मांडलेलं आहे. आणि त्याबद्दल आपण समारोपाचा एक संदेश द्यावा सर्वांसमोर आणि सर्वांना सांगावं की नेमकं आपली सर्व्हिस ही जी IPS सर्व्हिस आहे ती कशासाठी हे सर्वांसमोर येईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या निवेदनातनं आजची मुलाखत संपेल. धन्यवाद रामदासजी. मी सगळ्यांना परत एकदा धन्यवाद देतो आणि माझा नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. फक्त जे तुम्ही आता शेवटचा प्रश्न जो विचारला त्याचा धागा पकडून मी परत हेच सांगू इच्छितो की IAS सुद्धा खूप चांगली सर्व्हिस आहे. पण मी तुम्हाला सांगतो, मी IPS जॉईन झाल्यानंतर मला कधीही असं वाटलं नाही की मी सर्व्हिस जॉईन का केली किंवा नको करायला. मला खूप समाधान मिळालं. आणि आज सुद्धा मी जेव्हा मागे बघतो तेव्हा मला अशा गोष्टी खूप वाटतात की त्या ठिकाणी मी म्हणजे परत एकदा जर आयुष्य दिलं तर मी त्या ठिकाणी काय काय करेन. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी करण्यासारख्या एवढ्या गोष्टी असतात आणि कुठल्याही पोस्टिंगला. त्यामुळे माझ्या मते जे मुलं IPS साठी प्रयत्न करतायत खूपच चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही जेव्हा सर्व्हिस मध्ये याल तेव्हा तुम्हाला लोकांना मदत करण्याची इतकी संधी मिळेल. आणि लोकांना मदत करणं म्हणजे मी जसं म्हणलं की घेतला असं टाकू नये, तर एकदा तुम्ही कोणाला मदत करणार म्हणजे ती फुल मदत केली पाहिजे. मी यार तुम्हारा तो एप्लीकेशन मैंने भेज दिया, इससे ज्यादा मैं क्या कर सकता हूँ अशा टाईप अप्रोच नाही. तुझं काम मी करून देणार. मग त्यासाठी मला 4 लोकांना फोन करावा लागला तरी करायचा. मी जेवढं मला करता येईल तेवढं मी केलं पाहिजे. ही एक तर तुम्ही एक मनात हे धरली तर माझ्या मते तुम्हाला फार तुमची आनंदी नोकरी जाईल. तणाव येईल मी असं म्हणत नाही की ही सगळी फार अतिशय आल्हाददायक सर्व्हिस होईल. पण जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा तुम्हाला नेहमी बरं वाटेल. तुम्हाला सगळ्यांना चांगल्या मूल्यांसाठी आणि चांगल्या मूल्यांच्या वाटचालीसाठी माझ्याकडनं शुभेच्छा. मी स्वतः तुम्हाला जर कधी काही मदत करू शकलो तर निश्चित रूपाने मला सांगा. मी तुमच्यासाठी सदैव तयार असेल. परत तुम्हाला एक बार धन्यवाद आणि शुभेच्छा. सर आपला धन्यवाद. आपण राग दरबारीच्या या रंगतरंग नोकरशाहीचे या कार्यक्रमात आपण वेळ दिला आणि त्यानिमित्तानं पॅनलच्यासाठी म्हणून सर्व अधिकारी आणि विविध क्षेत्रातले विविध वयोगटाचे विविध गावातले असे सर्वजण या पॅनल मेंबर्स मध्ये उपस्थित राहिले. त्यामुळे त्यांचेही आभार. आणि हा फेसबुक लाईव्ह संपला असं आता मी जाहीर करतो आणि त्यानंतर 5 मिनिटं आपण सिंहावलोकनासाठी झूम वरती उपस्थित राहू. ओके, धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय हिंद सर. जय हिंद.